आजच्या फार छान आश्वासक कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. प्रबोध कांबळे हा खरं म्हणजे कसं काय शासकीय सेवेमध्ये गेले हा मला प्रश्न पडतो. तो कार्यकर्ताच वाटतो मला, आणि कार्यकर्ते असणारे असे अधिकारी फार दुर्मिळ आहेत. तर प्रबोधचा मला फोन आला की सर तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. बरं, मला असं वाटलं की सरकारी अधिकारी आहे, त्यामुळे सरकारी पद्धतीने आमंत्रण दिलेलं आहे. पण सरकारी माणसं कशी झालं काम नाही झालं एवढी काही चिंता नसते. पण त्यांनी जो काही पिच्छा पुरवला माझा, असा पाठपुरावा केला की शेवटी त्याच्या हट्टाग्रहाला मला बळी पडावं लागलं. आणि इथे आल्यानंतर मला आता असं वाटतंय की समजा मी इथे आलो नसतो तर तुमचं काही फार बिघडलं नसतं, पण माझं मात्र बरंच बिघडलं असतं. इतका छान माहोल आहे, इतकं छान वातावरण आहे. मी ते आहे ना त्या रामगढ़वालीसारखं, हे बुदरगढ़वाले कौन सी चक्की का आटा खिलाते हैं. मला गंमत वाटते. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जवळपास 44% मुलं ही इथली असतात, जवळपास निम्मी मुलं. किंवा मला खरंच कमाल वाटते की या पद्धतीने शिक्षक काम करतायत, या प्रकारे सगळं सुरू आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका समोर दिसत आहेत मला. नारळीकरांच्या नावानं, जयंत नारळीकरांच्या नावानं ही विज्ञान नगरी सज्ज झालेली आहे. आणि सृष्टीचा वारंवार उल्लेख झाला. मला सृष्टीला भेटायचं आहे. कोण सृष्टी आहे का? अच्छा, वा वा. नरेंद्र दाभोलकर असं म्हटले होते की आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली, पण विज्ञानाची दृष्टी आपण स्वीकारत नाही. मला असं वाटतं की या निमित्तानं विज्ञानाची दृष्टी स्वीकारणं किती महत्त्वाचं आहे याच्या अनुषंगानं चर्चा होणं आणि मुलांच्यापर्यंत हे सगळं पोचणं ही अत्यंत आवश्यक महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे भुदरगड तालुक्याविषयी मला आकर्षण आहे, कौतुक आहे. कारण काही वर्षांपूर्वी मी इथे मौनी विद्यापीठ गारगोटीला आलो होतो आणि एका छोट्याशा परिसरामध्ये, दुर्गम भागामध्ये या प्रकारचं काम शैक्षणिक चालतं. मला शिक्षक समोर दिसले, त्यात शिक्षिकासमोर दिसलं की मला माझे शाळेतले दिवस आठवतात. माझी आई शिक्षिका, आणि घरामध्ये असताना तिला अक्कू म्हणायचं. मी तिला अक्कू म्हणतो, अक्कू म्हणायचं. शाळेत गेलं की बाई म्हणायचं. आणि मला आठवतं खरोखरच त्या कालावधीमध्ये शिक्षकांनी एवढं महत्त्वाचं काम केलेलं आहे. मला असं वाटतं की आजचा जो काही भारत उभा आहे तो त्या शिक्षकांच्या, त्या शिक्षणाच्या सगळ्या अधिष्ठानावर उभा आहे. अशावेळी आत्ता प्रश्न असा पडतो प्रबोध की सगळं सार्वजनिक शिक्षण बंद होते की काय. अशी अवस्था असताना तुम्ही लोक ज्या प्रकारचं काम करता आहात ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की भुदरगडप्रमाणे शिक्षक जर राज्याच्या कानाकोपऱ्यात असतील तर अवघी शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलून जाईल. एवढी कमिटमेंट, एवढी निष्ठा ही खरंच दुर्मिळ आहे. मी तुम्हाला मजा सांगतो, मुळामध्ये शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे जगभरातल्या सगळीकडे, अमेरिकेचा आपण कायम उल्लेख करत असतो. अमेरिकेमध्ये लष्कर आहे, अमेरिकेमध्ये बाकीच्या गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेकडे उत्तम शिक्षण आहे. आणि म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे मुख्याध्यापकांना पत्र लिहितात. आणि त्या पत्रामध्ये काय लिहितात की माझ्या मुलाला बाकी काही शिकवू नका, कारण तो बाहेर गेल्यावर त्याला कळेलच जग किती वाईट आहे ते, पण जे चांगलं पण आहे जग हे मात्र त्याला नक्की सांगा. याचं कारण त्यांना माहिती आहे की जर बदल कोणी करणार असेलच तर तो बदल शिक्षक करू शकतात, बदल शिक्षण घडवू शकतं. आपण मागे का राहिलो? मग अशा $80 आणि रुपयाचा उल्लेख झाला. तर प्रबोध, आपण मागे राहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आपल्याकडे समजा शाळेमध्ये पोरगा असेल तर गावचा सरपंच पण गुरुजींना सांगतो, गुरुजी घरी या आणि आपल्या बंड्याकडे लक्ष द्या. त्यांना माहिती नाही की शिक्षक किती महत्त्वाचं आहे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचं भान ज्या देशामध्ये असतं तो देश अमेरिका होतो. आणि म्हणून त्या दिशेनं जर तुम्ही वाटचाल करत असाल, आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतो, राज्यातला असा एकही तालुका नसेल की ज्या तालुक्यामध्ये मी गेलेलो नाही आहे. पण भुदरगडमध्ये जे काही चाललेलं आहे ना, त्या प्रकारचं वातावरण मला कुठेही दिसलं नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जपून ठेवा, हे तुम्ही जपलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे आणि हे राज्यभर पोचवलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं काम आहे. खरं म्हणजे मडिलगे नावाचं इतकं असं छान, त्याला जर कवितेमधला शब्द वाटतो मडिलगेच ना, मडिलगे. तर मला लक्षात असं आलं की मडिलगे गावाला पण एक कथा आहे.
राजर्षी शाहू महाराजांचा स्पर्श या गावाला लाभलेला आहे. असा सगळा स्पर्श, असा सगळा भूतकाळ आणि त्याचवेळी अत्यंत उज्ज्वल वर्तमान काळ आणि उज्ज्वल भविष्यकाळ अशा दिशेनं वाटचाल करणारं असं हे गाव आहे, असा हा परिसर आहे. या परिसरामध्ये मला फार छान वाटतं आहे. आणि मी असं म्हटलं की कुठल्या विषयावर बोलूया. चला उभारू नवी पिढी, चला उभारू उद्याची पिढी. याचं कारण मला असं वाटतं अलीकडच्या कालावधीमध्ये की आपण मुलांशी बोलणं फार आवश्यक आहे आणि मुलांसाठी काही करणं अत्यंत आवश्यक आहे. मी अलीकडच्या वातावरणामध्ये मी प्रबोधन मगाशी उल्लेख केला की विज्ञान तंत्रज्ञान आपण इतके पुढे चाललेलो आहोत आणि तरीही आपण गटारीतून गॅस काढतो, अशी आपली अवस्था आहे. अशा वेळी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जर येणारा काळ हा खरंच उज्ज्वल असावा अशी इच्छा असेल तर प्रामुख्यानं आपल्याला ज्या मुद्द्यांवर काम करायचं आहे ते म्हणजे उद्याच्या पिढीशी बोलावं लागेल, नव्या पिढीशी बोलावं लागेल. तुम्हाला मजा सांगतो, परवा दिवशी मी एका कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला पुण्यात गेलो आणि मी उभा राहिलो आणि पोरांनी गोंधळ सुरू केला. तर प्राचार्य मॅडम बसलेल्या होत्या. त्यांना मी म्हटलं की मुलं ऐकत नाही आहेत. त्या म्हटलं काळजी करू नका, पोरं ऐकत नसतात, तुम्ही बोलत राहा. तर त्यांना मी असं म्हणालो की जी मुलं ऐकत नाहीत असं वाटतं ती मुलंच ऐकत असतात आणि जे मोठे ऐकतात असं वाटतं ते अजिबात ऐकत नसतात. मोठ्यांनी फक्त ऐकण्याचं अभिनय कौशल्य विकसित केलेलं असतं. अच्छा, डोक्यात त्यांच्या सुरू, आता बापरे किती उशीर झाला, आता घरी जायचं, एवढी कामं पडलेली आहेत. यांच्या डोक्यामध्ये आणखी काहीतरी भलतंच. आणि दुसरं असं की यांच्याशी बोलून काही उपयोगच नाही ना, तर यांचं याहून काही वाईट होणार नाही. जे होणार आहे तर या पिढीचं होणार आहे आणि म्हणून या पिढीशी बोलणं, या मुलामुलींशी बोलणं मला फार महत्त्वाचं वाटतं आणि या मुलामुलींसाठी काही करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महिला मोठ्या संख्येने आहेत. तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि बिहारमध्ये सुद्धा सगळा गोंधळ महिलांनीच घातलेला आहे. पण मी कायम सांगत असतो की माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आले याचा विचार कराच, पण माझ्या मुलांच्या नातवंडांच्या अकाउंटमध्ये काही शिल्लक आहे का हाही विचार करा. आणि तो करायचा असेल तर आपल्याला उद्याच्या पिढीच्या अनुषंगाने विचार करावा लागेल आणि त्या संदर्भात आपल्याला खूप नीटपणे चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल. आणि ही अत्यंत योग्य जागा आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अशा जागी प्रबोधसारखा एक विस्तार अधिकारी या प्रकारचं काम गेली 10 वर्ष, बरोबर, इथे 4 वर्ष, 10 वर्ष सलगपणे काम करतोय. तुम्ही सगळे शिक्षक या प्रकारचं काम करतात. अशा ठिकाणी हे बोलणं जास्त आवश्यक आहे, कारण आपल्यासमोरची आव्हानं काय आहेत ते आपल्याला नीटपणे कळायला पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, मी मध्यंतरी एक गोष्ट सांगितली होती. मी जेव्हा लहान होतो शाळेमध्ये तेव्हा आम्हाला प्रतिक्रिया एक जीवन कसोटी नावाचा धडा होता. माझ्याबरोबरचे जे लोक आहेत त्यांना कदाचित आठवत असेल, 9वीच्या पुस्तकामध्ये, हिंदीच्या पुस्तकामध्ये प्रतिक्रिया एक जीवन कसोटी. तो धडा असा होता, ती गोष्ट अशी होती, एका गावामध्ये असंच व्याख्यान असतं आणि व्याख्यानाला वक्ते नेहमीप्रमाणे उशिरा येतात. कार्यक्रम सुरू होतो आणि सगळ्या खुर्च्या भरलेल्या असतात. तेवढ्यात असं होतं की त्या शहरातले एक उद्योगपती, त्यांची बायको आणि त्यांची मुलगी हे तिघही वर्गामध्ये त्या सभागृहामध्ये प्रवेश करतात. आता हे तिघं आल्यानंतर आयोजकांना असं वाटतं की बापरे एवढे मोठे उद्योजक आले, आता हे कुठे बसतील, खुर्ची तर शिल्लक नाही आहे. ते बघतात पुढे बघतात तर 3 11वीतली मुलं असतात. त्या 11वीतल्या मुलांना ते म्हणतात तुम्ही इथे काय करताय? म्हणजे काय करतोय म्हणजे काय भाषण ऐकतोय? म्हणजे उठा, मागे जाऊन उभे राहा. ती मुलं मागे जातात, पण त्या मुलांच्या मनामध्ये अपमानाची भावना असते. या वयामध्ये मुलांचा अपमान कसा कधी होईल सांगता येत नाही अजिबात. आणि त्यातही त्या मुलांना अपमान वाटण्याचं मुख्य कारण असं असतं की ती जी मुलगी असते उद्योगपतीची ती यांच्या वर्गातली असते. आंबेडकर साहेब, काय ग्लो आहे या माणसांच्या चेहऱ्यावर बघा. म्हणजे हे प्रकाश पण आमचा मित्र आहे. असं इतकं छान असा. एक लक्षात ठेवा, काय कुठली चूक करा माफ आहे. आपल्या पोराचा अपमान त्याच्या वर्गातल्या मुलीसमोर कधीच करायचा. या अपराधाला कुंभमेळ्यात जाऊन सुद्धा मोक्ष आणि मुक्ती नाही. मी शिकलो याच परिसरामध्ये. मी शिकलो कोल्हापूरला. मी कोल्हापूरला BSc ॲग्रिकल्चर केलं. तर कोल्हापूरला मी शिकत असताना माझे मित्र सागर तोडकर आलेले तिथे. तर मी कोल्हापूरला शिकत होतो तेव्हा माझा एक मित्र होता. तो मला म्हणायचा, हे बस संजू, तू मला भावड्या वगैरे म्हणतोस ना, ते आपल्यातले आपल्यात.
तिच्या समोर नीट हाक मारायची. आपली काय इज्जत आहे ना. तर त्यामुळे मुलीसमोर आपला अपमान झाला. त्याला भयंकर तिघांनाही खटकलं, तिघांचाही अपमान झाला. तिघही मागे गेले, मागे जाऊन उभे राहिले. पहिला मुलगा म्हटला, कशाला मूर्खपणा केला, कारण नसताना पहिल्या रांगेमध्ये कशाला बसलो. इथून पुढे काय वाटेल ते झालं तरी पहिल्या रांगेत बसायचं नाही, म्हणजे कोणी उठवणार नाही. दुसरा मुलगा असं म्हटला, ही पोरगी एवढ्या विषयात नापास होते. आता पोरगी एवढी निर्बुद्ध असेल तर बाप किती बुद्धिमान असेल. पण तरीही त्यांना पहिल्या रांगेत बसवलं, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. वाटेल ते करेल बॉस, पण एवढा पैसा मिळवेल की मला कोणी उठवणार नाही. तिसरा मुलगा असं म्हणाला, ज्या जगामध्ये माणसांची किंमत पैशांच्या फुटपट्टीवर केली जाते ती व्यवस्थाच मी बदलून टाकेन. घटना एकच आहे, पण त्या घटनेकडे आपण बघतो कसं यावर अवलंबून आहे तुम्ही काय होणार, आणि त्यावरच अवलंबून आहे तुम्ही काय नाही होणार. अनेकदा घटना, एकच घटना 4 लोकांच्या बाबतीत घडते, पण 4ही माणसं त्यावरची त्यांची रिॲक्शन वेगवेगळी असते. आणि म्हणून शिवाजी भोसले हे काही पहिले गृहस्थ नव्हते ज्यांनी सगळा अत्याचार बघितला, पण ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. लग्नाच्या वरातीमधून हकलून दिलं असे ज्योतिराव फुले हे पहिले नव्हते, पण ते महात्मा फुले झाले. अस्पृश्य असल्यामुळे ज्याच्या अंगावर अक्षरशः दप्तर हे भिरकावून दिलं जात होतं असे भीमराव रामजी आंबेडकर पहिले नव्हते, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आपण ठरवलं पाहिजे आपण काय होऊ शकतो, काय काय क्षमता आहेत. तुम्हाला मजा सांगतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला शाळेचे दिवस जरा जास्त आठवतात शिक्षकांकडे बघितल्यामुळे, आणि शिक्षकांकडे बघितल्यामुळे तर मला जास्तच आठवतात. कारण माझी आई शिक्षिका आणि वडील पण शिक्षक, त्यामुळे मला कळालं की शिक्षिका जास्त काम करतात. मी घरामध्येच मी बघत होतो. मी तुम्हाला सांगतो, मी एवढं वाचन लेखन वगैरे का करायला लागलो माहिती आहे का, ती पण एक गंमत सांगतो तुम्हाला. काय असतं माहिती आहे का, मुलं ते कधीच करत नाहीत जे तुम्ही सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. अनेकदा काय होतं, शिक्षक सांगतात वाचन करावे, यांचं वाचन कुठे काय. सरांना विचारलं, सर आपण अलीकडे वाचलेले पुस्तक हे कुठे काय, काय काही नाही. अरे त्या मोबाईलमध्ये कशाला गुंतो, हे मोबाईलवरच. त्या टीव्हीवरच्या मालिका वगैरे अजिबात बघू नका, या टीव्हीवरच्या मालिकांवरच. मी वाचायला लागलो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, तुम्हाला गंमत सांगतो. माझा भाऊ, थोरला भाऊ, हा 10वी झाला, आणि 10वी झाल्यानंतर मग जिल्ह्याच्या ठिकाणी 11वीला तो गेला. 11वीला गेल्यानंतर त्याला मराठी शिकवायला एक शिक्षक आले, आणि त्या शिक्षकांचं मराठी अध्यापन ऐकून त्याला असं वाटलं की आपली अक्कू आपले आप्पा याहून चांगलं शिकवतात. मग त्याला सांगितलं की अक्कू आप्पा तुम्ही कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे. ते म्हणजे अरे आम्ही D.Ed झालोय फक्त. नाही नाही, मग तुम्ही BA करा, MA करा. झालं असं की माझ्या जन्मानंतर आईनं BA ला प्रवेश घेतला, माझ्या जन्मानंतर वडिलांनी BA ला प्रवेश घेतला. त्यांचं BA सुरू आहे आणि मी 7वीला, मी 8वीला. मग आईला काम असायचं, आई म्हणे स्वयंपाक करायची. पण तेव्हाच्या अवस्था आता काय माहीत नाही, आता पण काय फार बरी अवस्था नसेल. तेव्हा फक्त शिक्षकांचा पगार घरात पाहिजे असतो, पण बाकी मोकळीक नसते. त्यामुळे सासूबाई अमुक तमुक सगळी घरची कामं करायची. आई म्हणायची मी काम करते, तू जरा मला हे वाचून दाखव. संजू 8वीला आणि वाचायचा गंगाधर गाडगीळ, वाचून दाखवायचं. आणि आप्पा आमचे, आप्पा यायचं, काम काय नसायचं, पण तंबाखू म्हणत वाचायचं कुठे. त्याने किती पटलं बघा. मग अशी मी येत होतो, एका ठिकाणी ब्लॅक कॉफी घ्यायला थांबलो. एक जण आला, म्हटलं चिपळूणकर आहेत का. चिपळूणकर काय, पण तंबाखू आहे चिपळूणकर नावाची. चिपळूणकर नसेल तर म्हणजे इब्राहिम दे. म्हटलं काय आयडिया ऑफ इंडियाच आहे एकदम. ते वडील म्हणायचे संजू जरा मी पडले, वाचून दाखव. मग वडिलांचे पाय दाबत दाबत वाचून दाखवायचा. मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने वाढता आणि तुम्ही ज्या प्रकारे मुलांना घडवता त्या प्रकारे मुलं घडत असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, थोरांची ओळख, 3रीला थोरांची ओळख. आता काही थोरांची ओळख नाही आंबेडकर साहेब, पण TV लावला की थोरांची ओळख होते. बरं, चोर एवढे भयंकर आहेत, पूर्वीचे चोर पाकिटे मारायचे, हे पक्षच मारतात. पण आंबेडकर साहेब तुम्हाला सांगू का, गुवाहाटीपेक्षा भुदरगड चांगलं होतं. गुवाहाटीला वगैरे कशाला जायचं.
इकडे आलेलं कोणाला कळालंही नसतं. थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं आणि आमचे शिक्षक जे होते ना ते फार नाट्यमय पद्धतीने शिकवायचे. नाट्यमय पद्धती. ते जायचं फळ्यावर लिहायचं थोरांची ओळख, खाली लिहायचंय मोहनदास करमचंद गांधी. प्रबोध मोहनदास करमचंद गांधी. पुढे यायचं म्हणायचं मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे. ट्रेन निघालेली आहे. ट्रेन निघालेली आहे. फक्त झुकझुक म्हणत नव्हतं एवढंच. ट्रेन निघालेली आहे आणि तेवढ्यात तो टीसी त्या ट्रेनमध्ये येतो आणि तो मोहनदास करमचंद गांधींचं बखोट पकडतो, त्याला खाली ढकलून देतो. यू ब्लॅक, तू कसं काय या ट्रेनमध्ये बसलास? ढकलून देतो. गुरुजी सांगायचे ट्रेनमध्ये जो होता तो होता मोहनदास करमचंद गांधी आणि फलाटावर आला तो आला महात्मा गांधी. बापरे, असं असतं काय? बरं, मी पण एका छोट्या गावातला आहे. माझ्या गावाला रेल्वे स्टेशन आहे. म्हटलं आपण असं करूया, ट्रेनमध्ये बसायचं, तिकीटच काढायचं. किती गोड तुम्हाला सांगू का, यांच्यासमोर बोलताना मजा येते. हसतात यांना हसता येत नाही, रडता येत नाही. यांचं काय म्हणजे यांचं काही होऊ शकत नाही. हे फक्त मी मरतो. अरे हस ना येड्या, रड ना. कधीतरी सांग की काल मला दुःख झालं, बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडलो. हरकत नाही, पण हे रडत काही ट्रेनमध्ये बरं का. आणि मग आम्ही म्हटलं चला आपण ट्रेनमध्ये बसायचं. ट्रेनमध्ये बसायचं, टीसी येणार, यू विदाऊट तिकीट. ट्रेनमध्ये जो होता तो संजय श्रीधर आवटे आणि प्लॅटफॉर्मवर जो आला तो महात्मा संजय आवटे. बट असं घडेल का? नंतर लक्षात आलं असं आपोआप घडत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य घडवावं लागतं. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं असेल तर तुम्हाला बेसिकली तुमच्या मुलांना या प्रकारे विचार करायला शिकवलं पाहिजे. चौगुले साहेब, सध्या सगळ्यात चिंतेची गोष्ट काय आहे? तुमच्या मुलांनी बाकी सगळं करावं, काही करावं, पण त्यांनी विचार करू नये. व्यवस्थेला विचार करणाऱ्यांची भीती वाटते. मी कायम सांगत आलोय, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबांची भीती वाटते. यस सर, यस सर. अरे वाय सर विचारा ना. सगळेच मन की बात करायला लागलेत. त्यांना म्हटलं पाहिजे ना की मला काही शंका आहे. व्यवस्थेला विचार करणाऱ्यांची भीती वाटते म्हणून व्यवस्था दाभोलकरांचा खून करते. लक्षात घ्या, विज्ञानाच्या अनुषंगानं दाभोलकरांचं काम इतकं मोठं होतं, पण दाभोलकरांचा खून हे जाणीवपूर्वक केलेलं कारस्थान होतं. दाभोलकरांचा खून केल्याशिवाय पुढे जे घडलं ते घडवता आलं नसतं. अलीकडच्या काळात बघा, मला प्रश्न असा पडतो, शोभराज नावाचा मित्र माझ्यासोबत आलेला आहे, त्याला मी सांगत होतो की मला प्रश्न असा पडतो की अलीकडच्या काळात एकीकडे तंत्रज्ञान, विज्ञान, मगाशी लिंबू याचा उल्लेख झाला, लोक कमालीचे धार्मिक होत चाललेले आहेत. लोक कमालीचे अंधश्रद्धा होत चाललेले आहेत. अनेक ठिकाणी महिला कुठेतरी बैठकांना जातात. काय चाललंय हे? इतकी अंधश्रद्धा, इतक्या धार्मिक आणि धार्मिक उन्माद प्रचंड वाढत चाललेला आहे. तो टीव्ही लावला की सुरू सगळ्या धार्मिक मालिका. इतकं भयंकर आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, टीव्ही बघतो कोण? तुमच्या मागेसारखी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं टीव्ही बघतात. आता IT मधले वगैरे लोकांनी टीव्ही बघणं बंद केलेलं आहे. आपल्या पोरांना, आपल्या माणसांना त्या सगळ्या याच्यामध्ये अडकवणं, हे सगळं जे सुरू झालं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मुळामध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं. दाभोलकरांचा खून का झाला? विचार करण्यामुळे झाला. गोविंद पानसरेंचा खून का झाला? वेगळा विचार मांडतो म्हणून झाला. एक लक्षात घ्या, धर्माचं दुकानच बंद झालं दाभोलकरांमुळे, तर करायचं काय? अंधश्रद्धा संपूर्णच गेल्या तर करायचं काय? म्हणून दाभोलकरांचा खून होतो. गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराज वेगळ्या शैलीत सांगितलं, राजा रयतेचा आहे हे सांगितलं, मग हिंदू मुस्लिम करायचं कसं काय? म्हणून त्यांचा खून केला. कलबुर्गींचा खून केला, गौरी लंकेचा खून केला. वेगळा विचार तुम्ही करू नये अशी व्यवस्थेची इच्छा असते, कारण व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती वेगळा विचार करणाऱ्या माणसांची असते. प्रबोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं अत्यंत गाजलेलं भाषण आहे. संसदेमध्ये, संविधान सभेमध्ये बाबासाहेब बोलतात. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी.
खंडन मंडनाची परंपरा, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, या परंपरेतनं विज्ञान विकसित. लक्षात घे, विज्ञानाचं वेगळेपण काय? विज्ञान कधीच अंतिम सत्य सांगत नाही आणि मला सगळं सत्य समजलंय असा दावा विज्ञान कधीच करत नाही. विज्ञान कायम प्रगत होत असतं. तुम्ही कल्पना करा, ज्यासाठी गॅलिलिओ वगैरे लोकांना तेव्हा त्रास झाला, नंतर मात्र तेच बरोबर होतंय हे सिद्ध झालं. पण त्या कालावधीमध्ये विज्ञान कायम प्रगत होत गेलं. आता लक्षात घ्या, आता सगळ्यात मोठी अडचण काय? विज्ञान आणि तंत्रज्ञान यातला फरक आपल्याला कळायला तयार नाही. तंत्रज्ञान वेगळं आणि विज्ञान वेगळं. अशा वेळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विचार करणाऱ्यांची भीती वाटत असताना तुमच्या मुलामुलींना बाकी काही करा, पण त्यांनी विचार केला पाहिजे. अलीकडे काय झालं माहिती आहे का? स्कॉलरशिप वगैरे चांगली गोष्ट आहे, तुमची मुलं MPSC वगैरे करतात ते पण चांगलं आहे, पण त्याच्याशिवाय अन्य वाटा आहेत हेही मुलांना कळायला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, नव्या पिढीचं सर्वाधिक नुकसान, अतोनात नुकसान MPSCने केलंय असं माझं पुण्यात लक्षात येतं. यू कॅन इमॅजिन, त्या कुमटेकर रस्त्याजवळ 10-12 लाख पोरं MPSC करतायत. शनिवारी जेव्हा शनिपाराजवळ अन्नछत्र असतं तेव्हा त्या अन्नछत्रामध्ये पोरं जेवायला येतात, पैसेच नसतात. करतोस काय? MPSC. बापाला वाटतं पोरगा कलेक्टर होणार आहे. MPSC UPSC सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. JEE नीट, अरे कशाला? IITच्या एंट्रन्सची तयारी 7वीत मुलं करतात. मग मी एका मित्राकडे गेलो होतो, तर तिची मुलगी आत होती. म्हटलं मुलीला जरा बोलव, 8वीला मुलगी आहे. तर आपल्या सवय होते ना की असं कोण घरात असलं मुलगा की ये बाप बाहेर. मी जेव्हा लहान होतो तर भाषण म्हणून दाखव, हाताची घडी घालायची, 26 जानेवारीचं भाषण 15 ऑगस्टपर्यंत पाठ ठेवायचं. 15 ऑगस्टचं भाषण पुन्हा 26 जानेवारीपर्यंत पाठ ठेवायचं. भाषण म्हटलं हे 4 आणे घे. तुमच्या आता रुपयाला किंमत फार कमी, आमच्या वेळी 4 आण्यांना किंमत होती बरीच. हे 4 आणे घे, हे चॉकलेट घे, आणि मग आणि पुन्हा बाळा तू कोण होणार मोठेपणी? ते मध्यंतरी मी विनोद वाचला, ते मुलाला विचारलं, बाळा तू मोठेपणी कोण होणार? तो म्हटलं काही होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार. आणि तुम्ही एवढे मोठे झालात, अजून तुमचं काय झालं नाही, तर मला काय विचारता? तर त्या मुलीला मी बाहेर बोलावलं. म्हटलं ये बाळ काय? तेवढे अंकल आय एम ऑक्युपाईड. म्हटलं बापरे, 8वीतली पोरगी काय ऑक्युपाईड आहे बाबा? म्हटलं कविता नाही. मग तिची आई मला म्हणाली, नाही ती IITच्या एंट्रन्सची तयारी करते, तिला करू द्या. म्हटलं करू द्या, पण IIT स्थापन कोणी केलं हे तिला माहिती आहे का? ती आई मला म्हणते, तुला कशाला शिकवता राजकारण? म्हटलं हे राजकारण नाहीये, हे आपण वेळीच मुलांना शिकवलं नाही म्हणून ही वेळ आलेली आहे. ही जी आत्ताची वेळ आहे ना ती त्यामुळे आलेली आहे. पण हा जो प्रकार आहे की आपण कारण नसताना मुलांच्या डोक्यावर, आणि इतकं, पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे? यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का? माझ्या जावेच्या मुलाला IITला ॲडमिशन मिळालं, तू पण अभ्यास कर. अरे हा काय त्रास आहे? आणि यांचा मुद्दा काय असतो? मी लहान असताना माझी इच्छा होती डॉक्टर व्हावं. अरे मग का नाही झालास? तेव्हा परिस्थिती नव्हती. आज जे डॉक्टर झाले त्यांची काही परिस्थिती अशाच होती. तुमच्या स्वप्नांचं भूत तुम्ही मुलांच्या मानगुटीवर लादता. तुमच्या मुलाला काहीतरी वेगळं करायचं असतं. तुम्हाला नागराज मंजुळे माहिती आहे? आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. तर म्हटलं नागराज तू 10वीला 6 विषयात कसा रे नापास झाला? तो म्हणला सर 6च विषय होते. सगळ्या 6 विषयात नापास झालेल्या नागराजनं पुढे काय केलं आपल्याला माहित आहे. माझा मुद्दा असा आहे की तुमच्या मुलामुलींना काय करायचं ते ठरवू द्या. त्यांना काहीतरी वेगळं करायचं असेल. मध्यंतरी JW मॅरियट नावाचं पुण्यातलं एक 5 स्टार हॉटेल आहे, आंबेडकर साहेबांना माहिती असेल, प्रकाश आंबेडकर, आम्ही तिथंच परवा भेटलो. मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मुख्य शेफ म्हणजे मुख्य स्वयंपाकी एक मुलगा मला भेटला पुण्यातला. तो म्हटला सर 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी शेफ होण्याचा निर्णय घेतला, म्हणजे कुक स्वयंपाक शेफ होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझे आई वडील 2 दिवस जेवले नाहीत. डॉक्टर मेहंदळ्यांचा पोरगा स्वयंपाकी होणार? आता ते मला असं म्हणतात की तू जे केलंस ते फार योग्य केलंस. आता त्यांना पटलं. तुमच्या मुलामुलींना काय करायचंय ते त्यांना ठरवू द्या, त्यांना हवं ते करू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलामुलींना आनंदानं जगायला शिकवा. अरे तुम्हाला कल्पना आहे, IITच्या एंट्रन्सची तयारी करण्यासाठी कोटा नावाचं राजस्थानमधलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. मी जेव्हा भास्करमध्ये होतो तेव्हा मी कोट्याला जाऊन 8 दिवस राहिलो आणि ग्राउंड रिपोर्ट केला. कोट्यामध्ये जाऊन कोट्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
पोरं आत्महत्या करतात तुमच्या या सगळ्या स्वप्नांमुळे. परवा BG मेडिकल कॉलेजमध्ये 2 महिन्यांपूर्वी एका मुलीनं आत्महत्या केली, फास घेऊन, गळफास घेऊन. त्यात तिनं आईला पत्र लिहिलं की आई गं, तुझी इच्छा आहे मी डॉक्टर व्हावं आणि मला काही हे जमत नाही, मला हे आवडत नाही, आणि असं असताना तुझं स्वप्न मी पूर्ण करत नाही हेही मला बरं वाटत नाही, मी स्वतःला संपवते. तुम्हाला तुमची मुलं महत्त्वाची आहेत की त्यांचं करिअर महत्त्वाचं आहे? त्याला जे आवडतं ते करायला सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर केलं आणि तरीही पत्रकार झालो. मी जेव्हा पत्रकार व्हायचा निर्णय घेतला आंबेडकर साहेब, तर अनेकांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली. बरं, मी अत्यंत गुणी हुशार विद्यार्थी होतो बरं का. मी आता गुणवत्ता यादी बंद झाली, बोर्डाची यादी बंद झाली, पण मी 10वीला गुणवत्ता यादीमध्ये आलो होतो. खूप चांगले मार्क्स, 12वीला चांगले मार्क्स, पण 11वीला गेलो आणि गेल्यावर माझ्या लक्षात आलं हे बेडूक फाडणे आणि गांडूळ फाडणे यासाठी आपला जन्म नाही. त्यांचं बरंच आलंय बेडकांचं आणि गांडुळाचं, आपण का फाडायचं? तर मला असलं काय करायचं नाही. ते मला काही मेडिकल वगैरे जायचं नाही. माझे थोरले भाऊ डॉक्टर, त्यामुळे मी डॉक्टर व्हावं अशी अनेकांची इच्छा होती. म्हटलं मी काही करणार नाही. आणि त्याच्यानंतर मी प्रवेश घेतला BSc ॲग्रिकल्चरला. आमचे सागर तोडकर माझ्यासमोर असल्यामुळे मी फार खोटं बोलू शकणार नाही. तर मी घेतलं ॲडमिशन BSc ॲग्रिकल्चरला कोल्हापूरला. आणि आल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केलेली आहे, फार मोठी चूक केली. आंबेडकर साहेब, तुम्ही तर म्हणजे तुम्हाला गहिवरून येईल. 180 जणांच्या बॅचमध्ये एकच मुलगी. BS पाटलांना गांभीर्य कळालं. 180 जणांच्या बॅचमध्ये एकच मुलगी, पण ती पण सरपंच मॅडम, ती पण एंगेज. तर आमच्या वेळी एंगेज नावाचा प्रकार असायचा, ती पण एंगेज. करायचं काय? बरं, माणूस हा चिवट असतो, तो कुठल्याही आव्हानांना पुरून उरतो. मी म्हटलं ठीक आहे ना, असं असेल. शेजारचं शिवाजी विद्यापीठ आपलंच आहे, पलीकडचं राजाराम कॉलेज सुद्धा परक काम आणायचं. मग तिकडे जायला सुरुवात केली. शिवाजी विद्यापीठात गेल्यानंतर शिवाजी विद्यापीठातले ते लोक, नाही ना तुम्ही यायचं नाही, लायब्ररीमध्ये बसायचं नाही, काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यासाठी मी एका कोर्सला प्रवेश घेतला, एक बहिस्थ अभ्यासक्रम, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स, नाट्यशास्त्रामध्ये. वर्षा उसगावकर वगैरे आम्हाला शिकवायला यायचे, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स. आणि त्या ते प्राध्यापकांना फार कौतुक, बघा ॲग्रिकल्चरचा मुलगा ज्ञान लालसेपोटी इथे येतो. तर म्हटलं आमची लालसा तुम्हाला काय सांगायची. तर ते सगळं झालं, BSc ॲग्री झालं. आणि BSc ॲग्री करताना लक्षात आलं की हेही आपल्याला आवडत नाही. मग करायचं काय आयुष्यात? बरं, एक लक्षात घ्या, हे वय खूप संदिग्ध असतं. आणि काय तुम्ही हुशार आहात, गावात एकदम अशी ख्याती असते ना की एक तर संजू डॉक्टर झाला नाही म्हणजे वाया गेला. BSc ॲग्रिकल्चर करतोय तरी ठीक आहे. मग आता BSc ॲग्री करतोय तर मग MPSC UPSC कर. ॲग्रिकल्चर तेव्हा MPSC UPSC साठी फार प्रसिद्ध होतं. मग मला लोक म्हटले तू UPSC कर. म्हटलं आपला एक प्रॉब्लेम आहे, आपण मंत्र्यांसमोर यस सर म्हणू शकणार नाही, आपण मंत्र्यांना व्हाय सर म्हणणार. आंबेडकर साहेब आले तर आपण विचारणार की पण सर गुवाहाटीलाच का? आपण मंत्र्यांना विचारणार की हे गुलाबी जॅकेट कुठनं आलं? आपण यस सर नाही म्हणू शकत. मी अनेक IAS अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या मागे असे उभारलेलं पाहिलं ना की मला भरून येतं की विचारायचं काय झालं हे. म्हटलं आपण असं नाही व्हायचं, आपल्याला प्रश्न विचारायचे, पण म्हणजे करायचं काय हे कळत नव्हतं. अरुण साधू नावाचे एक प्रख्यात कादंबरीकार आहेत, लेखक कादंबरीकार. त्यांचं मुंबई दिनांक, सिंहासन, स्फोट, विप्लवा अशा अनेक कादंबऱ्या फार प्रसिद्ध आहेत. अरुण साधू हे माझे फार लाडके लेखक होते, ते वारले. अरुण साधूंना मी पत्र पाठवलं आणि म्हटलं सर असं असं आहे, काय करू? साधूने मला परत उत्तर पाठवलं, तुला नक्की काय व्हायला आवडेल? डॉक्टर वगैरे सोडून दे, काय प्रकारचं काम करायला आवडेल? म्हणजे मला साहेब व्हायचं, पण IAS नाही. दुसरं म्हणजे मला वाचायला फार आवडतं, मला लिहायला फार आवडतं, पण मला प्राध्यापक शिक्षक व्हायचं नाही. मला हॅपनिंग काहीतरी झालं पाहिजे असं वाटतं. मला राजकारणाच्या अनुषंगाने काम करायला आवडेल, पण थेट राजकारणात जायचं नाही. आता काय करू सांगा? हे म्हणजे हुमान असताना तसंच सांगितलं मी, काय करायचं? अरुण साधूंनी मला पत्राला उत्तर पाठवलं, आजही ते पत्र माझ्याकडे आहे. अरुण साधू मला म्हटले, संजय तू एक काम कर, तू जर्नलिझम कर आणि लवकर संपादक हो. संपादक झाल्यामुळे आपण साहेब झालो असं तुला वाटेल. अकॅडमिक्स वाचन लेखन तुला करायला आवडेल
आणि राजकारण आपण घडवतोय असा गैरसमज निर्माण होईल. प्रत्यक्षामध्ये काही आम्ही घडवत नाही बरं का, असा आमचा समज आहे. एरवी यांची गाडी आणि पत्रकार मागे, अरे यांची गाडी या दिशेने चाललेली आहे. अरे गुवाहाटीला गेले कुठं कळालं पत्रकारांना. म्हटलं एरवी एवढी गाडी मागे मागे असते, आता ही गाडी आम्ही फॉलो करतो आहोत, आता आम्ही इकडे आहोत, कुठे काय माहिती. पहाटे शपथ घेतली, कुठे माहिती. दादांना पहाटे म्हटलेलं आवडत आहे, पहाटे नाही हो, सकाळी 8 वाजता म्हणतात. पण दादा आम्हा पत्रकारांची पहाट 8 वाजताच होते. पण हे मात्र माहिती राजकारण तुला असं वाटेल की आपण घडवतोय. मी म्हटलं ठीक आहे, मी जर्नलिझम करायचा निर्णय घेतला. मी तुम्हाला मुद्दाम का सांगतोय, हव्या त्या वाटेने गेल्याचा फायदा असतो. मी नेहमी सांगतो, जर मी संपादक झालो नसतो तर कदाचित मी एक वाईट कलेक्टर झालो असतो. मी संपादक झालो नसतो तर कदाचित मी ॲग्रिकल्चरचा एक वाईट प्राध्यापक झालो असतो. आणि हे पण तेवढं सांगतो की त्याच वेळी महाराष्ट्रानं एक चांगला संपादक पण गमावला असता. आणि म्हणून तुमच्या मुलामुलींना काय करायचं आहे ते नीटपणे बघितलं पाहिजे आणि त्यांना जे हवं ते करू दिलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की एक लक्षात घ्या, तुमची मुलं मुळामध्ये खूप शहाणी आहेत, खूप बुद्धिमान आहेत. पूर्वी काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा लहान होतो, आम्ही लहान होतो, आम्हाला असं वाटायचं आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं. बरोबर की नाही. आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळं येतं. वडील सायकलमध्ये हवा भरतात, आई पेनमध्ये शाई भरते. वरच्या वर्गात गेलं की मागच्या वर्गातल्या सगळ्या त्या वह्यांचे कागद काढायचे, पानं काढायचे, नवी वही करायची, शिवून वगैरे असे प्रकार पूर्वी होते माहिती आहे ना. आता पुण्यामध्ये प्रत्येक शाळेत नवीन वर्षी सगळं नवीन. पुस्तक आमच्याकडनं घ्या, वही आमच्याकडनं घ्या, दप्तर आमच्याकडनं घ्या, बूट आमच्याकडनं घ्या. शिक्षण बाहेर घेतं चालेल, शिक्षण आमच्याकडे घेतलं पाहिजे असं नाही. पूर्वी असं होतं की आपल्याला असं वाटायचं की आईला सगळं येतं, वडिलांना सगळं येतं. आता मुलांना असं वाटतं आपल्याला सगळं येतं, आई यांनाच काही येत नाही. यांना काहीच येत नाही. यांना साधं मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही, यांना व्हॉट्सॲपवर कॉल करता येत नाही. या मुलांकडे सगळी माध्यमं आहेत, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलंही माध्यम तुम्हाला विचार करायला शिकवत नाही. मुलांना विचार करायला शिकवणं हे मात्र काम आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झापडं काढून त्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा नीटपणे दाखवल्या पाहिजेत. तुम्हाला सोनम वांगचूक माहिती आहेत. सोनम वांगचूक हे माझे फार जवळचे मित्र. एकदा मी सोनम वांगचुकांशी गप्पा मारत होतो. सोनम वांगचूक असं म्हटले, आपण जेव्हा मोठे होतो तर आपलं डोकं मोठं होतं, म्हणजे आपला इगो मोठा होतो, पण आपले हात छोटे होतात, कारण आपल्या हाताने काही करतच नाही आपण. ते असं म्हणाले की तुम्हाला हाताने काहीतरी घडवता आलं पाहिजे, तुम्हाला पेरता आलं पाहिजे, मातीत काम करता आलं पाहिजे. ज्याला सृजनशीलता म्हणतात ती केल्याशिवाय खरं शिक्षण होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, महिला एवढ्या स्मार्ट काय आहेत, मुली एवढ्या चांगल्या चमकत आहेत, त्याचं कारण काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मानसशास्त्र असं म्हणतं, कारण मुली स्वयंपाक करतात. स्वयंपाक करणं हा एक परफॉर्मन्स आहे की तुम्ही एक कृती करता, पूर्णपणे रेसिपी बनवता आणि लोकांपर्यंत पोहोचवता. जर पुरुषाचा माणूस करायचा असेल तर पुरुषांनी स्वयंपाक करायला शिकलं पाहिजे. तुम्ही करता, सवय झाली, क्या बात. आणि मुलग्यांना सुद्धा स्वयंपाक करायला शिकवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या अनेकदा काय होतं माहिती आहे का, स्त्री सक्षमीकरणाची काही गरज नाही आहे. मुलग्याचा माणूस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं मूल वाढवताना, मुलगी असो किंवा मुलगा असो, दोघांचाही माणूस करणं हे आपल्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आपल्या लक्षात येत नाही, पण महिला म्हणून वावरणं या समाजामध्ये एवढं सोपं नाही. बरं गंमत सांगतो, 22 डिसेंबर आत्ता जवळ आलेला आहे. 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे. तुम्ही शिकलेले असाल, वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे. आणि माझ्या ते लक्षात कायम राहतं, कारण 21 डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे. आणि माझी आई मला कायम सांगायची, संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरतच नव्हती. म्हणजे कशी सरेल, कारण सगळ्यात मोठी रात्र होती. 22 डिसेंबरला आम्ही पुण्यामध्ये महिलांना आवाहन केलं की तुम्ही रात्री घराच्या बाहेर पडा आणि थेट शनिवार वाड्यावर आपण चालून जाऊ. आपली मागणी काहीच नाही आहे, आपला मुद्दा काहीच नाही आहे. आपला मुद्दा एवढाच असणार आहे की आम्हाला रात्रीसुद्धा बाहेर फिरण्याचा अधिकार आहे. आम्ही सुरक्षित आहोतच, तुम्ही तुमची नजर बदला. सगळ्या महिला बाहेर पडल्या. 17,000 महिला अल्का टॉकीज चौकात जमल्या. मला राजकीय नेत्यांनी विचारलं, हे कसं काय. म्हटलं खात्यावर काही पैसे टाकलेले नाही आहेत, तरी महिला कशा काय आल्या.
कारण म्हटलं महिलांना मी सांगितलं की तुमचा मुद्दा आहे, 7च्या आत घरात ही भीती दाखवू नका. महिलांना बाहेर फिरताना वावरताना सुरक्षित वाटलं पाहिजे. ही व्यवस्था तयार करणं हे आपलं काम आहे आणि त्याकरता तुमची दृष्टी बदलणं, नजर बदलणं हे पुरुषांचं काम आहे. शनिवार वाड्यावर महिला 1:30 वाजेपर्यंत थांबल्या. तुम्ही गंमत बघा, 1:45-2:30 वाजता काहीतरी माझा फोन वाजला. माझा फोन वाजल्यावर मला असं वाटलं की काय घडलं बुवा, म्हणून मी तो फोन घेतला. एका बाईंचा फोन होता. त्या म्हटल्या, सर घरी पोचले. म्हटलं बरं. आणि फोन यासाठी केला म्हणे, आयुष्यात पहिल्यांदा पहाटे 2 वाजता मी घराची बेल दाबली. नवऱ्यानं दरवाजा उघडला. मी त्याला विचारलं, सगळं बरं आहे ना, जेवण वगैरे केलंस ना, तुझी झोपट नाही ना झाली. मग मी तुम्हाला काय सांगतो, माझ्या लक्षातही असं की महिलांना ज्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या मुलग्यांचा, तुमच्या मुलीचा माणूस होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची मुलं काही होतील न होतील पण त्याचा माणूस होणं हे सगळ्यात आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना भारताची कल्पना कळाली पाहिजे. भारत म्हणजे काय आहे, आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश काय आहे हे नीटपणे कळालं पाहिजे. हे मी तुम्हाला का सांगतो, अलीकडच्या कालावधीमध्ये लहान मुलांमध्ये, प्रामुख्यानं टीनएजर मुलांमध्ये 2-3 गोष्टी घडत आहेत असं मी बघतो. पहिली गोष्ट म्हणजे ती मुलं अंधश्रद्धा होत चाललेली आहेत. क्रमांक 2, व्यसनी होत चाललेली आहेत. क्रमांक 3, ती मुलं धर्मांध आणि जात्यंध होऊ लागलेली आहेत. अशी अपेक्षा होती एका विशिष्ट वळणानंतर मुलं माणसं होतील, पण जात अचानकपणे महत्त्वाची होऊ लागलेली आहे. धर्म अचानकपणे महत्त्वाचा होऊ लागलेला आहे. हिंदुत्व, अमुक जातीचा, तमुक जातीचा. अरे बीडमध्ये मी गेलो, बीडमध्ये कॉलेजच्या मुलांचे जातीचे ग्रुप बघितले, जातीचे ग्रुप. आणि बीडमध्ये काय म्हणजे गंमत बघा, ज्या बीडमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील खासदार होते त्या बीडमध्ये जातीचे गट. आणि जातीच्या गटामध्ये काय, आपल्या जातीचे दुकानदार हे आहेत, यांच्याकडनंच खरेदी करा. मुलांपर्यंत हे पोहोचतंय आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना नीटपणे सांगितली पाहिजे भारताची कल्पना काय आहे. मगाशी BS पाटील सरांनी माझ्या एका पुस्तकाचा उल्लेख केला, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग चित्रपट बघितला आहे, भाग मिल्खा भाग. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्याभल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. हे तुमच्या मुलामुलींना सांगणं फार आवश्यक आहे. मी नेहमी सांगत असतो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि सभेमध्ये आम्ही एकत्र होतो. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण एक लक्षात घ्या, या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे. हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत नीटपणे पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर विकास होईल पण जातीय धार्मिक दंगली जर उसळल्या तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. मला कळत नाही, बाप वाढला सलीम जावेदचे सिनेमे बघत, बापाच्या लग्नामध्ये सनई वाजली बिस्मिल्ला खानची, बापाचा पोरगा त्याचा आवडता हिरो शाहरुख खान. हे कुठे आलं अचानकपणे, हे जे सुरू झालेलं आहे. आपल्याला सांगावं लागेल की भारताचं वैशिष्ट्य काय आहे, भारताचं वेगळेपण काय. म्हणून मी म्हटलं पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे करिअरच्या वाटा त्यांना हव्या त्या निवडू द्या. दुसरा मुद्दा जो आहे त्यांना विचार करू द्या. तिसरा मुद्दा त्यांना माणूस करा. चौथा मुद्दा त्यांना भारत काय आहे, भारतीयत्व म्हणजे काय हे नीटपणे सांगा. अरे धर्माचं तर आहे, जातीचं वेळ काय भयंकर आहे. ते मगाशी म्हटलं तुमची खूप भाषणं बघितलीत मी, ऐकलेत मी, काही मुद्दे रिपीट पण होतील. तुम्ही कल्पना करा, अलीकडच्या कालावधीमध्ये जातीचं भूत एवढं वाढत चाललंय. शिवाजी महाराज या जातीचे, महात्मा फुले त्या जातीचे, बाबासाहेब आंबेडकर अमक्या जातीचे. मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला 14 तळ्याचा, तो सत्याग्रह करताना बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात
की हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं तुमच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवलं पाहिजे, की त्यांना असं म्हणता कामा नये मी या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी माणूस आहे, मी भारतीय आहे, हे त्याच्यामध्ये नीटपणे पोहोचलं पाहिजे. त्याला हेही कळालं पाहिजे की राजकीय व्यवस्था किती महत्त्वाची आहे आणि राजकारण किती महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सांगू का, ही पोरं अत्यंत बुद्धिमान आहेत, त्यांच्याकडे छान माध्यम आहे. आपण त्यांना आपल्या भाषेत बोलतो ही आपली अडचण आहे. मग एखाद्या कन्नड माणसाशी तर तुम्ही तेलुगूत बोललात त्याला काही कळेल का? तसं आपलं होतं. मी तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी माझ्याकडे एक जण आला, 17 वर्षांची पोरगी प्रेमात पडली. आता म्हटलं ह्या वयात आणखी काय करायचं असतं, पण तो बाप बिचारा भयंकर अस्वस्थ. म्हणे पोरगी प्रेमात पडली. म्हटलं मग, पण तुम्ही जरा येऊन समजावून सांगा. नेमकं मला काही जमलं नाही. एक वरिष्ठ जरा वय वर्ष 70 शिक्षक गेले. शिक्षकाने त्या मुलीला बोलावलं, बाळ इकडे ये. हा सगळ्यांचा टोनच एवढा भयंकर आहे ना, मी पोरांना हा टोनच आवडत नाही. बाळ इकडे ये म्हणजे तू काहीतरी मोठा डोंगरावर बसलेला आणि हा खाली उभा आहे. अरे बरोबरीच नात्याने बोला ना बॉस. माझ्याकडे एकदा एक असाच 25 वर्षाचा मुलगा आला. मी माझ्या वडिलांना ओळख करून दिली. म्हटलं आप्पा, म्हटलं हा पराग, हा नासामध्ये सायंटिस्ट आहे. तर माझे आप्पा म्हणतात बरं बरं चांगलं काम करत जा. तू गेल्यावर मी आप्पांना म्हटलं आप्पा तुम्हाला नासा माहिती आहे? नाही माहिती. सायंटिस्ट माहिती आहे? नाही माहिती. मग चांगलं काम कर काय? म्हणजे तो लहान आहे. मी अरे तसं येणे झालं, बाळा बाळ बस. ते पोरीने असं बघितलं यांच्याकडे, काय त्रास आहे माणसाचा. म्हणे तू प्रेमात पडलीस? ती म्हटली हो पडले. डोळ्यात डोळे भिडवून पोरगी थेट बोलत होती, हो पडले म्हणे प्रेमात, मला तू आवडतो. पुढे काय ठरवलंय? ती म्हटली ठरेल तेव्हा ठरेल, एवढं काय. पण तो तुला भेटला कोठे? ती म्हटली स्नॅपचॅट. ती म्हणे पुण्यामध्ये मला कोथरूड वगैरे माहिती आहे, स्नॅपचॅट कुठे आहे? खरी घटना आहे, मी ती फेसबुकवर लिहिली आहे. ती म्हटली अहो स्नॅपचॅट ठिकाण बिकाण नाही आहे, व्हॉट्सॲप इंस्टाग्राम तसं ते स्नॅपचॅट आहे. बापरे, स्नॅपचॅट उद्यापासून बंद करा, हिचा मोबाईल काढून घ्या. आता असे जर बाप असतील ना, असे ज्येष्ठ असतील तर मुलांचं काय होणार आहे? मुलं हुशार आहेतच, मी तुम्हाला म्हटलं ना मुलं हुशार आहेत, मुलांकडे माध्यम आहेत. आणि आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण सांगतो बाळांनो वाचलं पाहिजे, वाचनामुळे माणसं शहाणी होतात असं बाप सांगतो. पण बापाकडे बघून पोराला पटत नाही वाचनामुळे माणसं शहाणी होतात. तुमची अवस्था एवढी बिकट आहे, त्याच्या भाषेत तुम्हाला बोलता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या काय, जर समजा एक तुम्हाला मी कायम सांगतो, जर तुमचा टीनेजर किंवा या वयोगटाच्या मुलामुलींशी संवाद करताना अडचण असेल तर चूक त्याची नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला त्याच्या भाषेत बोलताच आलं पाहिजे. सुरेश भटांची कविता 1983ची, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. लक्षात घ्या, प्रत्येक पिढीची भाषा वेगळी असते. आणि पूर्वी काय होतं, पूर्वी पिढीतलं अंतर हे जरा 20 वर्ष वगैरे असं, आता 5 वर्षांनी पिढी बदलते. म्हणजे 19 वर्षांच्या बहिणीला 12 वर्षांच्या भावाशी डायलॉग कसा करावा ते कळत नाही, इतकं जनरेशन गॅप प्रचंड होतोय. अशा वेळी त्या मुलामुलींशी बोलणं, त्या मुलांना नक्की काय वाटतं हे समजून घेणं आणि डायलॉग करत राहणं आणि त्यांचं माध्यम पण समजून घेणं. आपल्याकडे काय झालंय, आपल्याला बोलण्याची सवय, भाषणं ठोकण्याची सवय. मी तुम्हाला गंमत सांगतो, कोल्हापूरलाच मध्यंतरी एक कार्यक्रम होता. एक समाजवादी नेते, प्रबोध समाजवादी नेते, आणि ते भाषण करायला उभे राहिले. मग त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी. ह्या समाजवादी विचारवंताचं वय 80. ते उभे राहिले भाषण करायला. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास बोलतायत. पुढे लोक झोपले. त्यांना BS पाटलांनी चिठ्ठी पाठवली, अहो सर पुढे लोक झोपलेले आहेत, त्यांच्या हातात पेन होता, आणखी 4 जागे आहेत. त्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मला करायचा होता. आणि सूत्रसंचालक म्हटले आता मी आवटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी भरपूर वेळ बोलावं. अरे म्हटलं लोक झोपलेत. मी उभा राहिलो आणि म्हटलं आता फक्त एकच सूत्र सांगतो तुम्हाला,
एकच सूत्र सांगतो. ते सूत्र असं, 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनटं बोलायचं. ज्याचं वय 80 आहे त्याने 20 मिनटं बोलायचं, आणि ज्याचं वय 20 आहे तर 80 मिनटं बोलू द्यायचं. या पिढीला बोलू दिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, डायलॉग झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे. आणि हे कोण करू शकतं? हे पालक करू शकतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक करू शकतात, शिक्षिका करू शकतात. तुम्हाला कल्पना नाही आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही सहजपणे जे वाक्य उच्चारता त्या वाक्याचा अमिट परिणाम त्या मुलांवर आयुष्यभर होतो. तुम्ही सहजपणे बोलता ना, शिक्षक आपलं तू मूर्खच आहे, तुला काय अक्कल नाही, त्याचा परिणाम होतो. इंदिरा गांधी नावाच्या सगळ्यात मोठ्या नेत्या आपल्याला माहिती आहेत. इंदिरा गांधी ह्या सुंदर होत्या असं आपलं मत आहे, सगळ्यांचंच मत आहे. सुंदर, आकर्षक, स्मार्ट, कॉन्फिडंट वगैरे वगैरे. पुपुल जयकरांनी इंदिरा नावाचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये इंदिरा गांधी पुपुलला असं म्हणाल्या की पुपुल, मी फार कुरूप दिसते. कुरूप दिसते? तुला बघायला सगळे जगभरातले नेते येतात आणि लोकांना असं वाटतं की अरे, म्हणजे जेव्हा तुम्ही गंमत बघा, म्हणजे जुल्फिकार अली भुत्तो आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये सिमला करार झाला, तर फक्त इंदिरा गांधींना दाखवायला जुल्फिकार अली भुत्तो बेनजीरला घेऊन आले की फक्त बघ ती बाई कशी आहे, तुला असं व्हायचं आहे. आणि बेनजीरनं लिहिलंय, हे डॉटर ऑफ डेस्टिनी त्यांचं आत्मचरित्र आहे, त्यात त्याने लिहिलं आहे की फक्त इंदिरा गांधींना दुरून बघण्यासाठी मी गेले होते, अशी अवस्था. आणि तुला कसं काय वाटलं? नाही म्हणे, मला माझ्या शाळेच्या मॅडम होत्या, त्या काय म्हणायच्या, पण जवाहर कैसे देखना आहे, विजयालक्ष्मी त्यांची आत्या, ती कशी देखणी आहे, त्या तुलनेत ही मात्र काही बरी दिसत नाही. शाळेमध्ये शिक्षिका फक्त एवढं म्हणाल्या की ही बरी दिसत नाही, ती त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिलं. आणि म्हणून या वयामध्ये तुम्ही मुलांशी काय डायलॉग करता, तुम्ही काय बोलता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, अलीकडच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की नव्या पिढीसाठी हे केलं पाहिजे, नव्या पिढीच्या अनुषंगानं ते केलं पाहिजे, मला असं वाटतं की विकासाची कल्पनासुद्धा ना आपल्याला बदलावी लागणार आहे. विकास म्हणजे काय, तुम्हाला कल्पना आहे? अलीकडे काय झालं माहिती आहे का? मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. हायवे पासून जरा आत गेला की कळतं विकास काय आहे. हा कसला विकास? अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, ते एकदा माझ्याकडे आले होते, डॉक्टर अजित रानडे. त्यांना मी असं म्हटलं की यू आर अन इकॉनॉमिस्ट, तुम्ही कसे डिफाईन कराल विकास? हाऊ विल यू डिफाईन डेव्हलपमेंट? ते मला म्हटलं, आवटे साहेब, तुम्ही कधी फ्रान्सला गेला आहे का? म्हटलं, मी अनेक देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसे आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. त्यामुळे म्हटलं, मी काय गेलेलो नाही. ते म्हणे, पॅरिसला गेल्यानंतर, पॅरिसला आपण जेव्हा जातो तर आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो, हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केल्या केल्या पहिल्यांदा आपल्याला काय आठवतं? पाणी, मिनरल वॉटर, बरोबर, बिस्लेरी, मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाणी. ती म्हणते, काय प्यायचं आहे का? तर हो. अच्छा, कुठल्याही नळाचं पाणी प्या. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढं असं म्हणाले, ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता, त्याला विकास म्हणतात. आणि पुढे ते असं म्हणाले, जिथे श्रीमंतांना सुद्धा सार्वजनिक रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हावं असं वाटतं, त्याला विकास म्हणतात. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे. एकदा माझी आई जरा आजारी पडली, तिला घेऊन मी ससूनला गेलो. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. आईला मी म्हटलं, आई, ससून हॉस्पिटल के शेजारी बीजे मेडिकल कॉलेज आहे. ससून हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेज या दोन्ही मध्ये मिळून जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खाजगी रुग्णालयामध्ये नाही. पण जाणीवपूर्वक खाजगी म्हणजे सर्वोत्तम आणि सरकारी म्हणजे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश घ्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. मी तुम्हाला लिहून देतो, भुदरगड तालुक्यातल्या सार्वजनिक शाळा, सरकारी शाळा, झेडपी शाळा जेवढ्या उत्तम आहेत तशी एकही शाळा पुण्या मुंबईत नाही. एकही शाळा पुण्या मुंबईत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे का? पुण्या मुंबईतल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा असतात ना, तर प्रिन्सिपल नावाचं एक पद असतं भयंकर. त्या बाईंकडे मी गेलो एकदा, ते हसायलाच तयार नाही.
म्हटलं मॅडम हसा ना जरा. तर म्हटलं व्हॉट नॉनसेन्स, व्हॉट रमेश. अरे म्हटलं एक लक्षात घ्या, ज्या शिक्षकांना हसता येत नाही तो काही शिकवू शकत नाही. बेसिकली तुम्हाला हे आनंदाने जगणं यासारखं दुसरं काहीच नाही आहे, दुसरं काहीच करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही BS ॲग्री केलं. दरवर्षी आम्ही सगळेजण आमचं गेट टुगेदर होतो. दरवर्षी आमचं कॉलेज कोल्हापूर, तर पहिलं गेट टुगेदर झालं कोल्हापूरला, दुसरं झालं गोव्यात, तिसरं झालं सिंगापूरला, चौथं दुबई. असं आम्ही दरवर्षी आम्ही कुठेतरी सगळे. पण आमच्याकडे IAS आहेत, IPS आहेत, सगळे आहेत. आणि सगळे IAS IPS अमुक ढमुक सगळे सगळे अधिकारी यावं, ग्रामसेवक पण आहे. संध्याकाळी पार्टी वगैरे झाली, यांना लगेच कळलं पार्टीमध्ये काय म्हणजे काय यांचं व्यासंग बरं का. यांच्याकडे लक्ष ठेवा बरं का. हे संध्याकाळी भेटू आपण. जरा झालं की लगेच तो ग्रामसेवक IPS अधिकाऱ्याकडे, तुझं बरं चाललंय ना. तो CP बरं का, पोलीस कमिशनर, हा ग्रामसेवक. तो म्हटलं हा बरं चाललंय, हा पण तरी माझ्या एवढं नसेल म्हणे चांगलं. एका टप्प्यावर आता आमचं वय वर्ष 50 आहे. आता आमच्या लक्षात असं आलं की कोणी काही झाल्यामुळे काही फरक पडत नाही, शेवटी जगणं हे त्या पलीकडची गोष्ट आहे. मी तुम्हाला लिहून देतो, असे अनेक IAS IPS अधिकारी आहेत, असे अनेक बाकीचे पण उद्योजक किंवा काही असतील की ज्यांच्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस हा अत्यंत आनंदानं जगू शकतो. त्याची गंमत आहे ना, दोन शाळेतले मित्र भेटतात आणि एक जो मित्र असतो तो आपला कारमध्ये चाललेला असतो आणि पुढचा आपला मित्र बाईकवर चाललेला असतो. त्या कारवाल्या मित्राला लगेच तो बाईकवाल्याला हात करतो, मैत्रीसाठी नाही, माझी कार बघ. ते यांचं असतं ना. अरे काय म्हणजे, पण मी तुम्हाला सांगते ठीक आहे ना, म्हणजे आहे नवीन घेतले माहिती आहे मला, म्हणजे एवढं काय. तर झालं आणि तो म्हणे चल माझ्या घरी चल. घरी चल म्हणजे माझं घर बघ, बंगला माझा बघ. ठीक आहे बघा. गेलं बंगल्यात, गेलं, सगळं झालं, बसले म्हटलं की बसलेच. म्हणजे त्याच्यानंतर तो म्हटला, तो उद्योगपती जो मित्र होता, जो श्रीमंत होता, तो म्हटला यार शाळेमध्ये मी फार नापास व्हायचो, मी विद्यार्थी होतो, तू आपला कविता करायचा, अमुक करायचा, ढमुक करायचा, तुझं फार चांगला हुशार होतास, पण तुझं काय झालं. मी बंगला घेतला, मी एवढं सगळं घेतलं, तुला काय मिळालं. माझ्याकडे टेरेस आहे. तो मित्र असं म्हणाला, हे खरं तुझ्याकडे टेरेस आहे, पण तुला कल्पना आहे का त्या टेरेसवरचं आकाश माझं आहे. तुझा बंगला छान आहे, पुढे बाग पण चांगली आहे, पण त्या बागेतली फुलं माझी आहेत. याचा अर्थ श्रीमंत होऊ नका असं नाही, पण श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा हा आनंद घेता येत नसेल तो उपयोग काय. तुम्हाला कल्पना आहे का, लोकांना बोलताच येत नाही आणि व्यक्त होता येत नाही. नव्या पिढीचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्या वेळी आम्ही पत्र लिहायचो 10 पानांची, 12 पानांची. या मुलांना सांगितलं ना, 4 ओळींच्या पुढे लिहिता येत नाही, मराठीमध्ये बोलता येत नाही, एक्सप्रेशन करता येईल. मी तुम्हाला म्हटलं ना, तर व्यक्त होता आलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यासाठी विचार करायला शिकलं पाहिजे आणि एक्सप्रेशन दिलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला, मला आनंद आहे. तुम्हाला कल्पना आहे, सरकारी शाळा इतक्या सुंदर आहेत, खाजगी शाळांची आत्ता फीज काय आहे. अरे नर्सरीची फी 1.5 लाख रुपये, KGची फी 2 लाख रुपये. माझं अख्खं शिक्षण 1.5 लाख रुपयात झालं. BSc ॲग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MMCJ केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, तो मगाचा डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स पण केला. पाटील काहीतरी चाललंय तुमचं पण. डिप्लोमा इन चाइल्ड सायकोलॉजी केलं, डिप्लोमा इन अँथ्रोपॉलॉजी केलं, आता माझं PhD संपत आलेलं आहे. एवढं सगळं केलं आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. पुन्हा यांना वाटायचं की एंटायर पॉलिटिकल सायन्स वगैरे असं काय, तरी सुद्धा मला 1.5 लाख रुपये लागले नाहीत. मला प्रश्न असा पडतो की आपल्याला कायम हे करावं लागणार आहे की आपल्या मुलामुलींना नीटपणे शिकता येईल. तुम्हाला कल्पना आहे, मी लंडनला गेलो होतो. लंडनमध्ये मुलगा जन्मला की विचारतात, सरकार येऊन विचारतं, तुम्ही मुलाचं संगोपन स्वतः करणार का. करणार आहे, तुम्हाला स्टायपंड सुरू होतं, मुलाचं शिक्षण मोफत, मुलाचं आरोग्य मोफत, त्याला कुठलाही आजार झाला तरी सरकार सगळी काळजी घेतं. मला असं वाटतं की विकासाची ही कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. मगाशी उल्लेख केला तुम्ही महापुराचा. काय होतं माहिती आहे का आपल्याकडे, ते मला एक कायम प्रश्न पडतो, तुम्ही तुमच्या मुलामुलींसाठी सगळं कमावलं की मी फार्म हाऊस घेतलंय, मी बंगला घेतलाय, मी अमुक. अरे पण तुमच्या मुलामुलींना उद्या भविष्यामध्ये पाणीच मिळणार नसेल. पुण्यामध्ये आमचे लोक सांगतात काही चिंता नाही, 7 पिढ्या बसून खातील. अरे 7 पिढ्या, या पिढीचं काही खरं नाहीये. दिल्लीची अवस्था काय आहे,
व्लादिमीर पुतीन दिल्लीमध्ये आले तर रशियन वर्तमानपत्रांनी बातम्या केल्या की पुतीन यांचं आयुष्य 3 तासांनी कमी झालं दिल्लीच्या प्रदूषणामुळे. तर आपलं काय होईल? याला शहरं म्हणतात. जर ही अवस्था असेल, तुमच्या मुलांनी करायचं काय? नातवंडांनी करायचं काय? पुढच्या पिढ्यांनी करायचं काय? नद्यांना पाणी नाही. महापूर परवा येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं, नदी पात्र संपलेलं आहे. वाळू माफिया. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझ्याकडे अमेरिकन माझा एक मित्र आला होता पुण्यामध्ये. तो अमेरिकनच आहे, म्हणजे अमेरिकेतला आहे. आणि तो आला होता आणि तेव्हा पुण्यामध्ये नदीपात्रात सभा असते, माहिती आहे ना? नदीपात्रात सभा असते. एका नेत्याची नदीपात्रात सभा होती. हा मागे शेजारी उभा होता. मी फोनवर बोलत होतो. त्याला काहीतरी कळलं. पुन्हा नदीपात्रात सभा आहे का? म्हटलं हो. म्हणजे ह्याला काय, म्हणजे काय कौतुक वाटते मला काही कळे ना. म्हटलं हो, नदीपात्रात सभा. म्हणजे मी पण येतो. खरं म्हणजे मी जाणार नव्हतोच, मी बातमीदाराला पाठवणार होतो. पण हा म्हणतोय म्हटलं आपण जाऊ. मी गेलो. तर सभा पूर्ण अटेंड केली. नदीपात्र कुठं आहे? त्याला वाटतं नदीपात्रात सभा म्हणजे नदीमध्ये तरंगती सभा. म्हणजे नदीपात्र कोरडं, तिथं सभा घेता तुम्ही? तुम्ही कल्पना करा, मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, आमच्या नद्या आणि इथल्या पण सगळ्या नद्यांची अवस्था काय झालेली. लंडनमध्ये आम्ही बघितलं, थेम्स नावाची नदी आहे. इतकी सुंदर नदी आहे, खळाळती छान नदी. त्यांना मी विचारलं, तुम्ही थेम्सकडे एवढं लक्ष कसं काय देता? म्हटले कारण आम्ही थेम्सला आई मानत नाही. तुमच्याकडे नदीला आई मानता, पण करता काय? आपल्याकडे अडचण काय माहिती आहे का? आपण अत्यंत दांभिक आहोत, आपण अत्यंत ढोंगी आहोत. आपण बोलतो फार मोठं, प्रत्यक्ष कृती काय असते. आणि म्हणून मला असं वाटतं, नव्या पिढीशी बोलताना नव्या पिढीचा विचार करत आपल्याला भविष्यविधी विचार केला पाहिजे. आणि मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला, तुमच्या पुढच्या पिढ्यांना घडवण्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली गोष्ट जी आहे ते एज्युकेशन. शिक्षण जे करू शकतं ना, ते कोणीच करू शकत नाही. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या केली होती. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. म्हणजे माणसामध्ये जे पूर्णत्व असतं त्याचं प्रकटीकरण करतं ते खरं शिक्षण. संजय आवटे भाषण करतात, ते कोणी शिकवलं नाही. मी लिहितो, कोणी शिकवलं नाही. पण तो लिहू शकतोस. ज्ञानरचनावाद हा आहे. ज्ञानरचनावाद काय आहे? तुम्ही शिकवत नाही, पण मुलं शिकतात, कारण तो मी हे करू शकतो याची जाणीव होणं. या पद्धतीनं मुलांशी संवाद करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला मुद्दा जो आहे तो शिक्षण. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्याला करिअरच्या 100 वाटा आहेत हे कळणं अत्यंत महत्त्वाचं. आणि तिसरा मुद्दा, उद्याचं जग त्याच्याकरता अत्यंत चांगलं जग असेल यासाठी की सगळी व्यवस्था करत राहणं. काय होतं माहिती आहे का? न कळत मराठा ओबीसी, ब्राह्मणेतर हा संघर्ष एवढा वाढत चालला आहे की मुलांच्या न कळत तो सगळा परिणाम होत असतो. मी मध्यंतरी गमतीनं सांगितलं, मी माझ्या एका भाषणात पण मी ते म्हटलं आहे. मी जेव्हा कोल्हापूरला होतो, मागाशी मी उल्लेख केलाच, तर कोल्हापूरला असताना डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्सला प्रवेश घेतला. चौगुले सर, तिथे एक छान मैत्रीण भेटली, आवडली. तिला पत्र लिहिलं. पत्र लिहायचो ना आम्ही, 12 पानांचं पत्र लिहायचो. आणि माझं अक्षर बरं असल्यामुळे इतरांची पण पत्र मला लिहून द्यावी लागायची. तुझं प्रेम आहे, मी कसं काय लिहू? प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. पाडगावकर होतेच, लिह म्हणे पत्र. एवढी पत्र. पण ते पत्र लिहून चालायचं नाही, पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. कबूतर ज्या होतं ना त्या काळात, पण ते कबूतर नुसतं पत्र द्यायचं नाही, त्याआधी वडापाव खायचं. एवढं सगळं केल्यानंतर मग ते पत्र पोहोचायचं. एवढं पत्र पोहोचवलं तरी तिनं काही तुम्ही म्हणजे लगेच त्यांनी सांगितलं. मी म्हटलं तरी तिनं ते म्हटले उत्तर दिलं नाही. अनुभवाचे बोल जातील कसे फोन. आणि अचानकपणे परवा असं झालं, अचानकपणे तिचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. व्हॉट्सअपवर मेसेज, तुम्हाला माहिती नाही, आमच्या वेळी फार अवस्था बिकट होती. व्हॉट्सअपवर मेसेज आला, संजय कसा आहेस? तर मेसेज कसा होता? संजय कसा आहेस? मी वाचला असा, संजय कसा आहेस? आमच्या पु ल देशपांडेंनी म्हटलंय, एखादी गोष्ट घडल्यानंतर अंतःकरणामध्ये ज्या तारा झंकारतात त्या तारा झंकारल्या. आणि मी एकदम असं, गुलाब मोगरा जोई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ, असं वगैरे एकदम. आणि ते बघितलं मी,
म्हटलं अरे यार काय भारी, असं सगळं छान अशा गप्पा सुरू झाल्या. ते भास्कर मला म्हटले, संजय तू की जात कुठली रे? म्हटलं हे काय मध्येच का ग बाई? म्हटलं जात कशासाठी? नाही तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तू ब्राह्मण असशील असा माझा समज होता. तुझी भाषा, भाषणं, तू कायम संपादक वगैरे असायचा आपल्या हस्तलिखिताचा, आपल्या मॅगझिनचा. म्हटलं मग तेव्हा का वाटलो आणि आता का वाटत नाही? ते म्हणे नाही तुझा डीपी बघून वाटलं की तू ब्राह्मण नाही. आता डीपी फार महत्वाचा असतो प्रबोध. काय देखणा माणूस आहे हा. त्याला शिक्षणाधिकारी कोणी म्हणेल का? पण त्याच्यामध्ये कार्यकर्ता असल्यामुळे असा छान ॲथलट वाटतो, ॲथलट. तर डीपी फार महत्वाचा असतो. मी मध्यंतरी मुंबईत एका व्याख्यानाला गेलो तर मला एक प्राध्यापिका भेटल्या. मला म्हटलं आवटे सर ओळखलं का? आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी बघून वाटतं मॅडम, प्रत्यक्षामध्ये मॅडम. आपण तेवढे काही सुंदर नसतो, आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. मध्यंतरी माझी भाची मला म्हटली मामड्या, ते मला मामड्या म्हणजे मामड्या मी एका पोराच्या प्रेमात पडले. म्हटलं कुठे भेटला? म्हणजे फेसबुकचा डीपी. म्हणजे आधार कार्ड पण मागून घे, मग ॲव्हरेज काढ. तर डीपी, माझा डीपी असा होता, असा जसा फलक आहे असं मागे बॅनर होतं, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. आता गळ्यात जय भीम, मागे महात्मा फुले, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. पण एक लक्षात घे, मी भारतीय आहे, मी माणूस आहे, तर मला जातच नाही. पण तू मला वारंवार विचारतेस तुझी जात कुठली, जात कुठली, तुझी जात कुठली? कारण तुला जात आहे, मला नाही आहे, तुला आहे. तर म्हणे हो मी ब्राह्मण आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं तू जर कोकणस्थ ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबच असले पाहिजेत. एक्सक्यूज मी असं म्हणतात ना अलीकडच्या मुली, कसं म्हणतात? हे एक्सक्यूज मी, माझा काय संबंध आहे? त्यांनी काम केलं ओबीसी, SC ST अमुक ढमक, माझा काय संबंध आहे? पण तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती आहे? ती आता शिक्षिक आहे, तरीही वाचत असेल अशी माझी अपेक्षा होती. तर म्हणजे मला थोडंफार माहिती आहे. म्हटलं काय काय माहिती आहे सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना जागा नव्हती. जागा दिली कोणी? भिडे नावाच्या मित्रांनी. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. तुमच्या शेजारीच आहेत. अलीकडच्या काळात माझं कुत्र्याविषयीचं प्रेम वाढलं. म्हटलं माणसं शहाणे नाहीत पण हा एक कुत्र शहाणं निघालं. तर पहिली जागा दिली भिडेंनी, दुसरी जागा दिली चिपळूणकरांनी. जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू करायचा निर्णय घेतला तर त्या समाजामध्ये पुरुष शिक्षक चालला असता का? स्त्री शिक्षिका पाहिजे. मग शिकवणार कोण मुलींना? सावित्रीबाई फुले म्हटलं मी शिकवते, पण त्या शिकलेल्या नव्हत्या. त्यांना कोण शिकवणार? महात्मा फुल्यांनी शिकवलंच, पण गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे कोकणस्थ मित्र पुढे आले. म्हटले आम्ही शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलींसाठी जी पहिली शाळा सुरू केली त्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली पहिल्या बॅचमध्ये ह्या ब्राह्मण होत्या. म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? म्हणजे अजून तुला काय माहिती? म्हणजे मी असं ऐकलं की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. बरोबर आहे. तेव्हा नवरा मेला की केशवपन बाईला करावं लागायचं. म्हणजे मला एक सांग, केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? तुम्ही काकस्पर्श बघितलाय, ती प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये होती. कोकणस्थ ब्राह्मण माय माऊलींचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. पण अजून तुला काय माहिती आहे? पण मी असं ऐकलं तेव्हा काय होतं माहिती आहे का? तेव्हा बालविवाह व्हायचे. मुलींचं वय वर्ष 8 आणि याचं वय 50. लग्न व्हायचं आणि हे गुड बाय म्हणायचे. ते गुड बाय म्हटले की हिचं आयुष्य वाईट, कारण लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषण झाल्यानंतर गरोदर राहायची, आत्महत्या, अवैध गर्भपात, अशा अनेक गोष्टी व्हायच्या. फुले दाम्पत्यानं मग बघा काय माणसं मोठी असतील,
पुण्यात गेल्यानंतर फुलेवाडा आवर्जून बघा. आणि फुलेवाड्यामध्ये प्रसूतिगृह आजही आहे. फुले दाम्पत्यानं फलक लावला तिथे की अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी इथं यावं, इथं बाळंत व्हावं आणि बाळपण इथेच ठेवून निघून जावं. पण तुला हे माहिती नाही, ज्या महिला बाळंत होऊन गेल्या सगळ्या ब्राह्मण होत्या. आता सांग म्हणलं तुला काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. पण फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं जन्माला यशवंत, तो डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता? ज्या ग्रंथामध्ये महिलांना स्वातंत्र्य नाही तो ग्रंथ मी नाकारतो. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब आग्रही होते, कारण हिंदू कोड बिलामध्ये आज तुम्हाला सगळे जे अधिकार आहेत संपत्तीमध्ये, सगळे अधिकार ते हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी दिले. आता मला सांग म्हटलं, महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाच्या, बाबासाहेब कोणाचे? ती म्हटली बाय. निघून गेली. पण 15 दिवसांनी परत आली. चिवट पण असला पाहिजे लक्षात तुम्ही, म्हणजे कधीही निराश व्हायचं नाही. परत आले, परत येऊन मला हाय केलं. आणि मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कोलाज होता. मी तुम्हाला का सांगतो एक लक्षात घ्या, तुम्हाला खरंच कल्पना नाही तुम्ही काय करत आहात. शिक्षक काही करू शकतो, शिक्षक जे घडवू शकतो. म्हणजे हा संवाद आहे ना, हा संवाद योग्य त्या वयामध्ये होणं इतकं महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हटलं तुम्ही सहज बोलताय, सहज, पण त्यातून आयुष्य घडतात, आयुष्य पूर्णपणे बदलून जातात. फक्त हा संवाद मात्र अत्यंत आवश्यक आहे. कुठलंही लेबल न लावता, जातीपातींच्या पलीकडचा, धर्माच्या पलीकडचा माणूस घडवायचा असेल तर हे लेबल न लावता त्याच्याशी बोलणं आवश्यक आहे. अदरवाईज काय झालंय, असंच मध्यंतरी माझं एक भाषण होतं आयडिया ऑफ इंडिया, आपला जोरदार जो बोलत होतो. म्हटलं 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता आणि आम्हाला मताचा अधिकार द्या हे सांगण्यासाठी जेव्हा महिलांनी आंदोलन केलं तर त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर होतं. ते पोस्टर होतं अहिल्याबाई होळकरांचं, इंग्लंडमधल्या महिलांच्या हातात. आणि त्या महिला असं म्हणाल्या, इंग्लंडमधल्या महिला असं म्हणाल्या की भारतासारख्या देशामध्ये 200-300 वर्षांपूर्वी एक बाई राज्यकारभार करू शकते, आम्हाला मताचा अधिकार नाही. त्या भाषणात मी पुढे असं म्हणालो की तुम्ही बाहुबली बघितलाय? बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्याबाई होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली काढला नसता, त्यांनी अहिल्यादेवींवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना मात्र नवरा मेला, सासरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट बघत नाही, 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते, राज्यकारभार करते. माझं भाषण झालं, सगळे लोकांनी टाळ्या वाजवल्या, सगळं झालं. बाहेर गेलो, एक 12वी FIAचा पोरगा होता, तर मला मिठी मारली. 12वी अलीकडे मिठीची भीती वाटते. तर बरं मिठी मारली आणि मी बघितलं माझा खांदा ओला. रडतोय म्हटलं, हा 12वी FIAचा मुलगा. म्हणजे का रे बाळा तू का रडतोस? नाही म्हणे साहेब तुम्ही माझे आयकॉन आहात. म्हटलं का? पहिल्यांदा म्हणे धनगर संपादक बघितला. मी म्हटलं मी असतो धनगर तर काही माझी हरकत नव्हती, पण तुला का वाटलं मी धनगर आहे? नाही साहेब, आपलं असल्याशिवाय कोणी एवढ्या पोट तिडकीने बोलत नाही. त्या 12वी FIAच्या मुलाच्या मनामध्ये तुम्ही जे काही टाकलं की तुम्ही अहिल्यादेवी होळकरांवर बोलता म्हणजे धनगर असणार, शिवाजी महाराज मराठा असणार, बाबासाहेबांना बोलणार बौद्ध, हे जे काही सुरू केलंय. म्हणून मी म्हटलं की आपल्याला आपल्या पिढीची नीट बोलावं लागणार आहे. तुम्हाला खरंच कल्पना नाहीये तुम्ही एवढं महत्त्वाचं काम करता आहात आणि हे महत्त्वाचं काम केवळ आणि केवळ शिक्षक करू शकतात. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा जास्त भरोसा इकडे आहे, यांचं काही खरं नाही. तुम्ही सांगू का, एक लक्षात घ्या, तुमचं जे काही तुम्ही इथे आहात ते केवळ आणि केवळ या भारतीयत्वाच्या कल्पनेमुळे आहात. एक लक्षात घ्यायच्यावर आपण बोलत राहू. मुळामध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी काय होईल, बाबासाहेब काय म्हटले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये असं म्हटले होते
की 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण अशा जगामध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे या जगामध्ये राजकीय समता असेल, प्रत्येकाला एक मत, त्या मताला एक मूल्य. आंबेडकर साहेबांचं मत पण त्याच मूल्याचं, माझं मत पण त्याच मूल्याचं, प्रत्येकाला एकच मत एकच मूल्य, अशी राजकीय समता असेल. पण त्या समाजामध्ये सामाजिक समता नसेल तर मात्र हा डोलारा कोसळेल. आरक्षणाचा जो मुद्दा आहे, आरक्षणाचं राजकारण किंवा काय त्यावर मी आता काही बोलणार नाही, पण आरक्षणाचा मूळ मुद्दा हा सामाजिक न्यायाचा आहे. एक लक्षात घ्या, आरक्षण आहे म्हणून जात नाही आलेली, जात होती म्हणून आरक्षण आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सामाजिक न्याय मान्यच करावा लागेल. आणि आजही जर जातींच्या अनुषंगानं काही शोषण होत असेल, जात ही ओळख असेल की मी या जातीचं म्हटलं की कमास्सल आहे आणि त्या जातीचं म्हटलं की वरिष्ठ आहे, अशी धारणा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणून आरक्षण मान्य करावं लागेल. आर्थिक निकषावर आरक्षण मला मान्य नाही. आर्थिक निकषावर आरक्षण मला मान्य. एक लक्षात घ्या, हा जो प्रकार आहे ना, हा पुन्हा वेगळाच प्रकार आहे की जात नाही म्हणजे आरक्षणच नाही, असं नाही. जोपर्यंत लेवल प्लेइंग फील्ड हे होत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. आरक्षण एक लक्षात घ्या, आज महिला आरक्षणामुळे महिला इथपर्यंत आल्या की नाही, तुम्हाला द्यावं लागेल. कारण जर महिला इतकी वर्ष मागे होत्या, अचानकपणे आपण म्हटलो नाही स्त्री पुरुष सगळे समान आहेत, समान जरी असले तरी महिला इतकी वर्ष मागे होत्या, त्यांना आरक्षण द्यावं लागेल. म्हणून आमची ही माऊली सरपंच होऊ शकली, बरोबर आहे. तर त्यामुळे आरक्षण जो आहे, आरक्षणाचा पाया हा सामाजिक न्याय आहे. पण आरक्षणामुळे जातीवाद वाढता कामा नये. आरक्षणामुळे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, परवा पुण्यामध्ये आम्ही सर्वेक्षण केलं, लोकमतच्या वतीनं सर्वेक्षण केलं. पुण्यामध्ये 98% मोलकरणी या कुठल्या जातीतल्या, कनिष्ठ जातीतल्या. पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये महिला साफ करणारे कर्मचारी हे कुठल्या जातीमधले आहेत, तिथं पण आरक्षण द्या ना. मग माझा मुद्दा असा आहे की जोपर्यंत महिला उचलणं, मोलकरीण म्हणून काम करणं हे विशिष्ट जातींचं काम आहे आणि ते बदलत नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे, ती नाकारून चालणार नाही. आरक्षणाचा मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे. ज्या दिवशी खरोखरच लोकांना असं वाटेल की जात संपलेली आहे आणि ते सगळ्या अर्थांनी तुम्हाला येऊन सांगितलं मुलानं किंवा मुलीनं, आई मी लग्न करते आहे, आणि तुम्ही तिला जातही विचारली नाही मुलाची, तर जात संपली. आजही मॅट्रिमोनियल जाहिरातींमध्ये आंतरजातीय चालेल पण SC ST क्षमस्व अशा जाहिराती असतात. आंतरजातीय लग्न चालेल पण SC ST क्षमस्व. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. एनिवे, तर माझा मुद्दा असा की एकूणच आपल्याला ज्या प्रकारची पिढी घडवायची आहे आणि ती पिढी घडवताना त्या पिढीसाठी ज्या प्रकारचं वातावरण तयार करायचं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे सांगावं लागेल की तुमच्या भारताची कल्पना काय आहे. अरे आपल्याला कल्पनाच नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी इस्रायलमध्ये गेलो होतो. तिथं तेल अविव नावाचं एक शहर आहे, खूप चांगलं शहर आहे. तर तेल अविवला गेलो आणि गेल्यानंतर तिथे त्या महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. बरं, तेल अविव शहर इतकं रम्य, इतकं सुंदर, इतकं छान. आणि महापौरांनी घेतली पत्रकार परिषद, आम्ही खूप प्रश्न विचारले. तर झाल्यानंतर मला ते म्हटलं तुम्ही कुठून आले, खूप प्रश्न विचारले. म्हटलं मी भारतामधून आलो आहे. म्हणजे भारतामधून आलो ते कळालं, पण तुम्ही एवढे प्रश्न का विचारले. म्हटलं नाही, तुमचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे असं मला वाटलं. तर म्हणजे भारतामधून कुठून आला आहे. म्हटलं मुंबईतनं आलो आहे. तर म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का तेल अविवची लोकसंख्या किती आहे. म्हटलं किती. म्हणे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे. म्हटलं किती. म्हणे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळता. आणि त्यानंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. मी गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढा महाकाय देश, एवढं वैविध्य, आणि तरी हा देश दिमाखात झेपावतोय. हे वैविध्य आणि ही भारताची कल्पना तुमच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि कायम लक्षात ठेवा, त्यांना सांगितलं पाहिजे की प्रश्नांची आयती उत्तरं कधी शोधायची नसतात. प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला मिळवावी लागतात. तुम्हाला सांगू का आपल्याकडे काय झालंय, पोरांची अडचण काय झाली माहिती आहे का. मुलांना नाही म्हणायला आपण शिकवत नाही, नाहीच म्हणत नाही. मी माझी एक IAS मैत्रीण आहे, तिला मी विचारलं, ती मला सांगत होती, म्हणजे मुलानं पट्टी मागितली, स्केल पट्टी मागितली, तर मी त्याला म्हणते 1 तारखेला पगार झाल्यावर देते. मी म्हटलं अगं तू IAS आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे नाही, मुलाला हे कळायला पाहिजे, आई महिनाभर काम करते, मग पगार मिळतो, पगारातनं पट्टी येते. सहजपणे मुलांना दिलं ना, आपल्याला काय वाटतं, नाही मला मिळालं नव्हतं याला देऊ द्या, असं नाही.
प्रत्येक गोष्टीची किंमत मुलांना कळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारसुद्धा पचवता आला पाहिजे. की मी मागितलं पण मला मिळालं नाही. अरे अनेक ठिकाणी आत्महत्यांचं कारण काय? फक्त मोबाईल दिला नाही आत्महत्या केली मुलांनी, अमुक गेम करू दिला नाही आत्महत्या केली मुलांनी. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पद्धतींनी मुलं घडवताना जे काम शिक्षक करू शकतात, जे काम पालक करू शकतात, ते त्यांना वारंवार सांगणं, त्यांना त्यांच्याशी बोलत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, कोणी काही म्हटलं तरी माझी भिस्त शिक्षकांवर आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की मी ज्या प्रकारच्या शाळेमध्ये वाढलो, मी स्वतः शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थीपर्यंत. आणि त्या शाळेमध्ये मी जे शिकलो त्यावर माझी पूर्ण इमारत उभी राहिली याची मला खात्री. त्या शाळेमध्ये ती इमारत उभी करणं किंवा त्या शाळेमध्ये ते अधिष्ठान तयार करणं हे काम शिक्षक निश्चितपणे करू शकतात. शिक्षक ज्या प्रकारे विचार करतात त्या प्रकारे मुलं घडतात आणि म्हणून ते करणं, त्या मुलांशी डायलॉग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख झाला की आता आपली मुलं वैज्ञानिक होत आहेत, स्कॉलर होत आहेत, हे खूप आवश्यक यासाठी प्रबोध. मी मगाशी लंडनचा उल्लेख केला. लंडनमध्ये एका शाळेला मी भेट दिली. माझी एक सवय आहे, मी कुठल्याही परदेशामध्ये गेलो, मी पण बऱ्याच देशांना गेलेलो आहे, स्पर्धेमध्ये मी सुद्धा उतरू शकतो. म्हणजे आंबेडकर साहेब म्हटले काय काही प्रॉब्लेम नाही, पण ते कुठं जायचं सांगा. तर मी कुठल्याही परदेशात गेलो ना, कुठल्याही शहरामध्ये, तर माझी एक पद्धत आहे. एक म्हणजे मी तिथल्या शाळेत जातो. त्या शाळेत गेल्याशिवाय तो देश कळत नाही. आपल्याला सवय काय लागली माहिती आहे का? आपल्याला सवय काय लागले, आपण कुठेही जातो, एक सेल्फी काढायचा ताजमहाल पुढे, एक इकडे काढायचा, मी ताजमहाल. अरे कशाला ताजमहाल बघतो? तो देश बघणं, ते शहर नीटपणे बघणं. मी लंडनला गेलो, माझी टूर होती फक्त 8 दिवसांची. नंतर मी फोन करून वाढवून घेतली आणि 16 दिवस राहिलो त्या पूर्ण शहरामध्ये आणि बघत राहिलो. कारण गांधी तिथे शिकले, नेहरू शिकले, बाबासाहेब शिकले, बाबासाहेब शिकलेले ते घर तिथे आहे. तर तिथे त्या शाळेत गेलो. एक दुसरं म्हणजे मी तिथल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जातो. तिसरं तिथल्या माणसांच्या घरामध्ये जाऊन राहतो, तिथल्या गोऱ्या माणसाच्या. म्हणजे कळतं की ते कसा विचार करतात, काय खातात, काय पितात, काय करतात. बघ, ते शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेलो तर शाळेच्या बाहेर एक शोकेस होतं मोठं आणि त्या शोकेसमध्ये मेमेंटो होते. मेमेंटो मी बघितलं तर मेमेंटो म्हणजे ऑस्कर, नोबेल, ऑलिम्पिक गोल्ड मेडल. शाळेच्या बाहेर एवढे कसं काय? म्हटलं मी त्या प्राचार्य मॅडम होत्या, तर म्हटलं हे काय? म्हटलं काय प्रकार आहे? तर म्हटलं हे आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. म्हटलं आमचे एवढे मेडल आमच्या अख्ख्या देशाला नाहीत मिळवले आणि तुमची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी आणि तुमची शाळा एवढी त्या शाळेने एवढे. ते मला असं म्हणाले की याचं कारण असं आहे, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांकडे आम्ही बघतो, तुम्ही कायम त्या मुलांना अभ्यास 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 याच्या पलीकडे काहीच करू देत. त्यामुळे तुमच्याकडे ऑस्कर विनर दिग्दर्शक तयार होत नाही, तुमच्याकडे ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणारे खेळाडू तयार होत नाही, तुमच्याकडे चांगलं नोबेल मिळवतील असे लेखक तयार होत नाही. या सगळ्या विषयांना तेवढंच महत्त्व आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक शाळेनं हे ठरवलं पाहिजे, प्रत्येक वेळी मार्कांच्या रेसमध्ये मुलांना अडकवण्याचं कारण नाही. मग अशी म्हटलं 10वीला 6 विषयात नापास झालेला नागराज मंजुळे पुढे काय करू शकतो? तुमच्या शाळेमध्ये नागराज मंजुळे असेल तर त्याला पण बळ दिलं पाहिजे, त्याला जे आवडतं ते त्याला करू दिलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, मुलांना हा संस्कार केला पाहिजे की तू सगळ्यात महत्त्वाचा आहे. या देशाच्या राजकारणाची धुरा ही सर्वसामान्य माणसाकडे आहे. मी कायम सांगत असतो, हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही. हा देश तुमचा आणि माझा सर्वसामान्य माणसांचा. होतं काय माहिती आहे का, आपणच नेत्यांना एवढं महत्त्व देतो की ते डोक्यावर बसतात. मी लंडनचं उदाहरण सांगतो. लंडनमध्ये असताना एका ठिकाणी मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तिथे सँडविच वगैरे असं घ्यायचं होतं. एक पोलीस अधिकारी आला एकदम कडक पोशाखामध्ये आणि तो त्या सँडविच वगैरे काहीतरी घेत होता. रांगेत उभा राहिला, पैसे वगैरे ऑनलाईन दिले आणि रांगेत उभा राहून खात होता. त्याला गेलो, म्हटलं तुम्ही काय करता? तर तो म्हणे मी DCP आहे. DCP ही म्हटलं आमच्याकडे DCP रांगेत उभा राहत नाही आणि पैसे पण देत नाही. DCP असून रांगेत उभा राहून हे घेतो. तो म्हटला एक लक्षात घ्या, म्हटलं आमच्याकडे PI सुद्धा हे करत नाही. तो म्हटला PI काय, इथे PM आले तरी रांगेतच उभे राहतात.
कारण जेवढा सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे तेवढेच पंतप्रधान महत्त्वाचे आहेत. हा मेसेज दिला गेला पाहिजे. आणि दुसरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हे ठरवलंय की एमपीएससी यूपीएससी करणं IAS होणं म्हणजे काहीतरी फार मोठं आहे. तुमची मुलं शास्त्रज्ञ का होत नाहीत? म्हणजे चौगुले साहेबच ना, चौगुले साहेबांनी MSc फिजिक्स केलंय बरोबर. आता फिजिक्सचे विद्यार्थी नाही आहेत, मूलभूत विज्ञानाला विद्यार्थीच मिळत नाही आहेत, कसे आपली मुलं वैज्ञानिक होणार? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या अंगानं आपल्याला आपल्या मुलामुलींचा फार नीटपणे विचार करावा लागणार आहे. एक तुम्ही फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही पिढी अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत हुशार आहे. फक्त ती जी गोष्ट आहे ना, लग्नाची वरात चाललेली असते आणि एक लहान मूल असं बघत असतं वरात लांबून, लग्न होईपर्यंत लग्नाचं फार कौतुक असतं. यांना काय पटलं बघा. तो म्हणे माझं पण लग्न करायचं म्हणून तो बघत होता असा. मग तो आजोबा होते, आजोबा म्हणे मला बघायचे वरात. तो वरात बघायला घेऊन गेले, बघितली पण त्याला काही दिसे ना. आजोबा म्हटलं थांब जरा, त्याने त्याला खांद्यावर बसव. खांद्यावर बसवल्यानंतर तो म्हटला आता मला नवरदेवाच्या मुंडावळ्या पण दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का? नातवाला हे माहिती नाहीये की मला जास्त दिसतंय हे खरं आहे, पण मी आजोबाच्या खांद्यावर बसलोय म्हणून दिसतंय. नातवानं हे मान्य केलं पाहिजे की मी आजोबाच्या खांद्यावर बसलोय म्हणून मला हे दिसतंय, आणि आजोबानं पण हे मान्य केलं पाहिजे की आपल्या खांद्यावर बसल्यामुळे का असे ना पण याला जास्त दिसतंय. मला अनेकदा प्रश्न असा पडतो, माझ्याकडे काम करणारा ऑफिस बॉय किंवा शिपाई साहेब पोरगा आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय, तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघतो, पोरगा येतो एकदम स्मार्ट, पटतच नाही ह्याचा पोरगा आहे. अरे किती मुलं किती स्मार्ट आहेत, किती कॉन्फिडंट आहेत. फक्त या मुलांना त्यांचा अवकाश दिला पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. तू काय करू शकतोस हे नीटपणे सांगितलं पाहिजे. हे केलं तर मुलं खूप चांगलं जग घडवतील. आणि शेवटी याच मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे. बाकी काही करा पण स्वप्न मरता कामा नये. सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. ही स्वप्न कोमेजता कामा नयेत, ही स्वप्न कायम राहिली पाहिजे. ही स्वप्न सांभाळणं हे आपलं काम आहे. आणि स्वप्नांची मशागत करण्यासाठी शाळेसारखी दुसरी कुठलीच जागा नाही. मी सुरुवात करताना जे म्हणालो त्यांना समारोप करतोय की विज्ञानाची सृष्टी आपल्याला गवसलेली आहे, पण ती दृष्टी पण गवसली पाहिजे. तो विवेकवाद, ती विज्ञान निष्ठा, विवेकवादी पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे बघणं, प्रश्न विचारणं, विचार करणं हे आपल्या मुलामुलींमध्ये असलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची मुलं बाकी काही होत न होत पण ती माणूस झाली पाहिजे. बायको जेव्हा बाहेरून येते तर तुमच्या मुलानं म्हटलं पाहिजे चहा टाकू का, मी चहा करू का, तू आज थकली असशील स्वयंपाक करू का. यांनाही शिकवा. आता यांचं काही होऊ शकत नाही पण मुलग्यांना शिकवा. मुलग्यांना शिकवा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडता आलं पाहिजे, त्याला व्यक्त होता आलं पाहिजे, त्याला स्वयंपाक करता आलं पाहिजे, त्याला काम करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा पुरुष घडवणं, अशा प्रकारची महिला घडवणं, अशा प्रकारची मुलगी घडवणं हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि आपण हे निश्चितपणे करू शकतो. बाबा आमटेंची कविता आहे, कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा. पांगळ्यांना हात द्याया येऊ द्या बलदंड बाहो, निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहो. नांगरू स्वप्ने उद्याची भव्य ही फुलतील शेते, घाम गाडीला ज्ञान येथे येथून उठतील नेते. वेदनेच्या गर्दराने पिटली आनंद द्वाही, दुःख उधळावयाचा आता आस वाढणा वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. हे गतीचं गीत तुमच्या मुलांनी गायला पाहिजे. आणि त्यासाठी मी दिसते कशी, मी दिसतो कसा, याच्या पलीकडे माझ्यात काय आहे ते मुलांना कळायला पाहिजे. आणि आता काय होतं माहिती आहे का, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो, ए काळ्या, त्या काळ्याला आयुष्यभर आपण काळेच आहोत असं वाटतं. आणि जी गोरी उगाच किती छान दिसते हो ही, मग तिला काय वाटतं आता आपल्या आयुष्यात काय करायची गरजच नाही ना, आपण छान दिसतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तो समारोप करताना एक गंमत सांगतो. बेंगळुरूमध्ये एक फिल्म फेस्टिवल होता, शॉर्ट फिल्म फेस्टिवल. तर मी परीक्षक होतो. एका शॉर्ट फिल्मला आम्ही पहिलं बक्षीस दिलं. ते पहिलं बक्षीस ज्याला मिळालं ती फिल्म काय होती, ती फिल्म अशी होती, एक मुंबईतली मुलगी, मुंबईतली घटना आहे, मुंबईतली 11वी 12वीची यांच्या वयाची मुलगी, सृष्टीच्या वयाची मुलगी 11वी 12वी. आणि ती मुलगी घरातून बाहेर पडते, लोकलमध्ये बसते पण बसत नाही कारण त्याला जागा मिळत नाही, उभी राहते. आणि ती एकदम अशी आरशात बघते स्वतःला, आपण कुरूप आहोत, आपण काळे आहोत, आपले केस असे, आपण काहीतरी वाईट दिसतो वगैरे वगैरे. येते
आणि तिथे ट्रेनमध्ये असताना तिथे एक अशी गोरी पान ब्लेझर वगैरे घातलेली अशी एक मुलगी ती येते आणि तिचा त्या आपल्या मुलीचा मी म्हटलं आपली नायिका, तर नायिकेचा धक्का त्या मुलीला लागतो. धक्का लागल्यानंतर ती मुलगी म्हणते यू नॉनसेन्स. आणि ती म्हणते बरोबर आहे, आपण असे दिसतो, आपल्याला कोणी नॉनसेन्सच म्हणणार. आणि ती रडायला लागते. नंतर जाते, पुन्हा संध्याकाळी पुन्हा परत त्याच ट्रेनमध्ये चढते आणि यावेळी दुसरी मुलगी असते, त्या मुलीचा धक्का त्याच मुलीला लागतो आणि ती मुलगी तिला नॉनसेन्स म्हणते. ती मात्र हसायला लागते. तिला म्हणते मला नॉनसेन्स म्हटले तर मी रडले, तू का हसतेस? तर ती मुलगी असं म्हणते, जी मला नॉनसेन्स म्हटली ती मला फक्त गेली 18 मिनिटं ओळखते, मी स्वतःला गेली 18 वर्ष ओळखते. तुमच्या मुलांना कळालं पाहिजे आपण कोण आहोत, आपल्यामधल्या क्षमता काय आहे. या क्षमतांचा उपयोग मुलांनी जर केला तर मला खात्री आहे येणारा काळ खूप छान असणार आहे. येणारा देश आणखी चांगला असणार आहे. कारण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुमची मुलं अधिक गोड आहेत, तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास आहे, तुमच्या मुलांमध्ये सगळं आहे. फक्त त्यांना आनंद पण घेतात. एक लक्षात घ्या, मगाशी व्यसनाचा मुद्दा पण मांडला. व्यसनी मुलं का होतात? कारण वाचनात आनंद आहे हेच माहिती नसतं, नाटकात आनंद आहे हेच माहिती नसतं, मग नको त्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीने आपण पुढे गेलो, येणारा काळ खूप चांगला असणार आहे. आमचे सुरेश भट म्हणतात, त्या गजरेनं मी अनेकदा समारोप करतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर एक आहे त्यामुळे फसणार नाही. कवी पुढे म्हणतो, छान झालंय दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि समारोप करताना सुरेश भट असं म्हणतात, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी आपल्याला 4 पावलं पुढं जावं लागणार आहे. आणि मला ही पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये भुदरगड तालुक्यामध्ये ज्या प्रकारचं काम सुरू आहे अशा प्रकारचं काम महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात होत नाही. त्यामुळे मी इथे आलोय, पण लक्षात घ्या जाताना मात्र मी तुमचं काम राज्यभर पोहोचवणार आहे, याबद्दल तुम्ही निश्चिंत करा. एवढ्या चांगल्या शिक्षिका, एवढे चांगले शिक्षक मनापासून ऐकतायत. ही मुलं छान बघा किती गोड आहेत, मनापासून ऐकतायत. प्रबोध सारखा कार्यकर्ता अधिकारी काहीतरी नवं करायचं या जिद्दीनं काम करतोय. आणि इतकी वर्षानुवर्षे गुरव सर कुठे गेले? गुरव सर मला घ्यायला आले होते. गुरव सरांनी मला सांगितलं इतक्या वर्षांपासून स्कॉलरशिपमध्ये सगळ्या परीक्षांमध्ये ज्या प्रकारचं यश आपण मिळवतोय हे सहजपणे होत नाही. त्यासाठी जी निष्ठा लागते, जी कमिटमेंट लागते, जी बांधिलकी लागते आणि उद्याच्या पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव लागते. ती सगळी जाणीव आणि खात्री इथं आहे. त्यामुळे तुम्ही त्या दिशेनं चाललेले आहातच, तुमच्यासोबत मी पण आहे. एवढं सांगण्यासाठी इथं आलो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. जय हिंद.